नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. आजचा 5वा शनिवार. 5व्या शनिवारी आपण लोकप्रिय कलाकारांच्या स्मृतीला उजाळा देत असतो. अतिशय देखण्या आणि तितक्याच सशक्त अभिनेत्री म्हटलं की डोळ्यासमोर जी नावं येतात त्यातलं अग्रणी नाव म्हणजे रीमा लागू. कशाला पण दिसतोय ना? नाही. अरे इथे बसा ना. नाही कम्फर्टेबल तुम्हाला? मी एवढा नाही लागत अरे मला. बस तू. कम्फर्टेबल कम्फर्टेबल. खरं सुरू बोला ना. हा तर भाई और बहनों वगैरे असं नको, डायरेक्ट. सॉरी, एक मिनिट मी जरा. हो हो. खरं तर काहीच ओळख करून द्यायची गरज नाहीये ज्या आल्यात आत्ता आपल्या शोवर. श्यामची आई पेक्षाही फेमस अशी सलमानची आई आज आपल्याकडे. एक मिनिट, हा टॉपिक आहे का तुमचा? टॉपिक नाही, इंटरव्ह्यू तो जर असेल तर मग मी निघते. नाही टॉपिक नाही हो, आपण जस्ट नाही म्हणजे एवढीच माझी आयडेंटिटी नाही आहे रे. निपुण तू मराठी आहेस ना? हो वाटतो तो कॅनडाचा पण इकडचाच आहे तो. नाही हा तेच नाही, आमची ओळख आहे. संशय कल्लोळ मी त्याचा प्रयोग बघायला गेले होते. हो चांगलं नाटक डिरेक्ट केलं ते. आय मीन नाटक चांगलं डिरेक्ट केलं ते. नाटक तर चांगलं आहे. मी काहीतरी केलेलं बघितलं असेल ना? हो ॲब्सोल्युटली. तर मग त्याच्याविषयी पण बोलूया नाही का? हो. किंवा त्याच्याविषयी जास्त बोलूया. हो चालेल ना? रीमा मावशी म्हणजे रीमा लागू काय किंवा तू काय हिंदी सिनेमामध्ये आईच्या भूमिका केल्यानंतर असं तुला वाटतंय का? म्हणजे आम्हाला सगळ्यांना असं डेफिनेटली वाटतं की आईच्या भूमिकेला थोडासा एक ग्लॅमरस टच आला. दॅट इज अ फॅक्ट. हो ना? नंतर तर पूर्वी ते अबला नारी वगैरे टाईप ते गेलं. इव्हन लुक पण आमचा चेंज झाला. साडी वगैरे ठीक आहे, पण काय काय ह्याच्यामध्ये मी इव्हन सलवार कमीजच घातलेत. अस्तित्वामध्ये तर पॅन्ट्स आणि लॉंग कुर्तीज असे वगैरे होते. अच्छा, ओके. तो लुक डेफिनेटली चेंज झाला. पहिली मी हॅव टू गिव्ह क्रेडिट टू रीमा. आता ती नाहीये, पण सुरुवात रीमाने केली. ऍज अ मॉडर्न यंग मदर ही सुरुवात रीमाने केली. ग्लॅमरस मदर ही सुरुवात रीमाने केली. नंतर मग सॉरी नाही, नंतर मग माझी झाली सुरुवात. मग कारण एकच माणूस इतक्या फिल्म नाही करू शकत ना. सो देन थँकफुली म्हटलं ह्या रोलसाठी रीमाच पाहिजे आपल्याला. पण तोपर्यंत मी तिच्याबरोबर नाटकात काम केलेलं होतं. सारंगांच्या नाटकात होतो ना ते आधीची नाटक. त्यामुळे मग ती रीमाला विचारलं. मग ते रीमा बरोबर ते नाटक झालं. पण त्याची पूर्वतयारी खूप केली होती म्हणून 11 दिवसात ते नाटक माझं बसलं. पण रीमाने खूप कोऑपरेट केलं. म्हणजे सुधीर नव्हता तरी ती कोणाला तरी उभं करायची. असिस्टंट कोण असतात ना त्यांना कोणाला तरी उभं करून ती करायची. तिच्या मुवमेंट्स ती फिक्स करायची. हे मास्टर होती पण खरंच. कोण नाही तिच्या जवळपास नाही. ऍक्टर म्हणून कोणी नाही. पण तिला घेऊन आत्ता मी हे केलं ना झी5 साठी हिंदी केलं नाटक. ती असताना आई माँ रिटायर हो रही है करके हिंदीतलं नाटक केलं मी. काय तिने काम केलं. मी 2 दिवस शूट करत होतो आम्ही अख्खं 2-2 शिफ्ट मध्ये. आणि त्याचा प्रोड्युसर मला वाटतं विद्याच होता. विद्याच प्रोड्युसर झी5 साठी केलं होतं तेव्हा. ते एक तिने केलं नाटक. म्हणजे रिसेंटली ती जाण्यापूर्वी 1-2 वर्ष आधी. पण खूप कोऑपरेटिव्ह होती. म्हणजे तिला नाही आवडलं काय तर ती फाटकन तोंडावर सगळ्यांनाच सांगायची. म्हणजे मला एकट्यालाच नाही, तुला काय कळतं इथपासून पण ती बोलायची.
कारण तिला हक्क होता तो, कारण तिने खूप केलेलं होतं काम, त्यामुळे ती करायची. बाकीची पण तिला तसे घाबरायचे, म्हणजे एक रिस्पेक्ट असतो ना. बरोबर. त्यामुळे तिने काय सांगेल ते आणि चुकीचं नसायचं, मोस्ट ऑफ द टाइम करेक्ट असायचं. कधी कधी माती खायची ती, चुकीचं बोलली का रे असं करायची. म्हटलं जाऊ दे, गेलंय ते, झाली आहे माती बोलून. तर ते पण ती हुशार ना, ती फारच हुशार. अगदी शेवटची गोष्ट मला आठवते, म्हणजे स्वाती, शेखर ढवळीकर, रीमा असे सगळे इथे राहायला आले होते. अशाच खूप गप्पा झाल्या, काय नवीन करू आम्ही करू. बहुतेक वेळेला ते सगळे फसलेले प्रयत्न असतात, पण गप्पा खूप होतात, खूप गप्पा झाल्या. मग राहिले इथे. मग सकाळी मला म्हणाली की मला ज्वारीची उकड पाहिजे. म्हटलं की त्या दिवशी नेमकं ज्वारीचं पीठ घरात नव्हतं बहुतेक. म्हटलं नाही, मग तू परत ये, मी करीन ना ज्वारीची उकड, त्याला काय. त्यामुळे मी खूप ऐकलं आहे सगळ्यांच्याकडनं, पण मी ज्वारीची उकड खाल्ली नाही. बरं, त्याच्यानंतर जे काही झालं, आमची भेट झाली नाही. ती गेली त्या दिवशी मला पहिलं रडू आलं या गोष्टीने की अरे ज्वारीची उकड ती काय, ती तिला घालता आली नाही, मला खायला लागून राहिला. अजून केव्हाही ज्वारीची उकड केली घरात मी तरी रीमा तुझ्यासाठी असं म्हणून मी ती खायला सुरुवात करते. ही आई शिकलेली आहे, मुलांच्याबरोबर डान्स करणारी आहे, मुलांच्याबरोबर गप्पा मारणारी आहे, चर्चा करणारी आहे. तेव्हा ही आई एक वेगळी आणि चांगली आहे. आमच्या काळात काय शिक्षण नाही, काय नाही, आम्ही कामं करत होतो, जे डायरेक्टर सांगतील तेवढंच करत होतो. इथं ते लोक म्हणजे अगदी म्हणजे रीमाच असं नाही, त्यावेळचे तिचे सगळे बरोबरची मुलं इतकं सुंदर काम करायची की वाटायचं नाही. म्हणजे जे शिकायला आम्हाला 10-10, 15-15 वर्ष लागली, ते नवीन काम करताना उभं राहायचं आणि इतकं सुंदर काम करायचे. त्यांना बॅकस्टेजच्या आर्टिस्टची प्रचंड आत्मीयता होती. म्हणजे कुठल्या बॅकस्टेज आर्टिस्टला काही झालं ना की त्यांना त्रास व्हायचा. कुणी आजारी म्हटलं की त्यांना अजिबात माणूस की हा प्रकार खूप छान होता त्यांच्याकडे. आणि त्या उत्तम होत्या, माणूस म्हणून फार छान होत्या, पण जरा मूडी होत्या. आणि म्हणजे त्या गेल्या, मला मी पुण्याला होतो त्यावेळेला, त्या गेल्या तेव्हा न्यूज मला कळली. आणि मला काही सहनच नाही, म्हणजे सहन होता म्हणजे काय कळत नाही. पार्टनर गेल्यासारखं वाटायला लागलं की आपल्याबरोबर काम करणारी व्यक्ती गेली अशी कशी जाईल. आणि ते नाटक बंद झालं होतं. मी जाऊ दे, चला आता, थँक्यू व्हेरी मच. मराठी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस भूमिका केलेल्या रीमा मावशीने हिंदी चित्रपटातल्या आईची परिमाणच बदलून टाकली. खरं तर अभिनेत्री म्हणून तिची नव्याने ओळख करून द्यायची काहीच गरज नाहीये. आज तिच्या स्मृती जागवण्यासाठी आपल्याकडे आले आहेत ते तिचे यजमान, सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, लेखक विवेक लागू आणि त्यांची कन्या मृण्मयी. चला तर मग यांचं स्वागत करूया आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार, वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. सो हे जे आपलं सेगमेंट आहे हे आहे स्मृतिचित्र आणि आज आपण रीमा मावशीबद्दल बोलणार आहोत. त्याआधी तुम्ही जर का दिल के करीब बघितलं असेल तर कदाचित तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत आम्ही काही गिफ्ट्स देऊन करू. सो आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी रेकी हीलर आहे, लाईफ कोच आहे आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. आणि तुमच्यासाठी ते गिफ्ट म्हणून पाठवलंय. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. आपले आणखीन एक US मित्र आहेत समीर भिडे नावाचे आणि त्यांनी एक वन फाईन डे नावाचं पुस्तक लिहिलंय. आयुष्य खूप छान उत्तम चालू होतं, अचानक एक दिवस त्यांना एक मोठा आजार झाला. हाऊ ही फॉट इट आणि हाऊ ही केम आउट ऑफ इट त्याबद्दलचं हे एक आहे. आणि तू लेखिका आहेस म्हणून तुझ्यासाठी खास समीर दादांनी पाठवलं. थँक्यू सो मच. Definitely looking forward to reading it. And congratulations for this big journey that you have taken in life and in the book. So thanks a lot. Appreciate it. So आपण इथे बसलोय तो आहे द प्रधा स्टुडिओ, जो आपल्या मैत्रिणींचा आहे. दोघी जणी आहेत त्या, शिल्पा आपटे आणि मेधा
गलगले आणि खूप छान व्हायब्रंट स्टुडिओ आहे. आय अग्री. खूप मस्त गेला. इंटिरियर इज एक्सलंट. मस्त आहे आणि खूप प्रेमाने करतात आपले सगळे स्पॉन्सर्स. इवन शिल्पा आणि मेधा इथे असतात जेव्हा आपलं शूटिंग चालू असतं. आणि हे जे जे काय तुम्ही बघताय ना ते सगळं हँडमेड आहे. वाव. नाही खरंच खूपच इंटरेस्टिंग फ्रेम्स आणि काय काय आहे. मी ऍक्च्युली आल्यावर बरंच वेळ ऍडमायर करत बसलेले. त्या स्वतः बसून सगळं करत असतात. दादा तुमच्यासाठी एक पुस्तक पाठवलंय धनंजय जोशींचं सहज म्हणून आणि पाठवलंय रोहन प्रकाशक. ते तुमचे फॅन आहेत आणि तुमचं काम त्यांना खूप आवडतं. आणि तुम्हाला गंमत माहिती आहे का की रोहन प्रकाशक यांनी यांच्याकडच्या घेतलेल्या कुठल्याही पुस्तकावर 20% डिस्काउंट ठेवलंय आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. आणि कुपन कोड आहे RDK20. सो लवकरात लवकर त्यांची पुस्तकं जाऊन घ्या. खूप छान असतात. धन्यवाद. धन्यवाद. विवेक दादा, आपल्या मराठी प्रेक्षकांना तुमचं काम माहिती आहे, तुमचे खूप सारे फॅन्स आहेत, तुमचं नाव परिचयाचं आहे, पण मृण्मयी नेमकी काय करते हे आपल्या मराठी प्रेक्षकांना माहित नाहीये. सो मला असं वाटतं सुरुवात तिच्यापासून आपण करूया. मला 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 सुद्धा जाणून घ्यायचंय आणि ऑफकोर्स दिल के करीबच्या सगळ्या फॅन्सना सुद्धा जाणून घ्यायचंय की तू मराठीत का दिसत नाहीस आणि तू अभिनय क्षेत्रात का नाहीयेस. सो बेसिकली आपल्याकडे कसं असतं की स्टार्स आणि सुपरस्टार्सची जी मुलं असतात, म्हणजे स्टार किड्स आपण म्हणतो, ते अभिनेत्री किंवा अभिनेते होतात, पण तू या क्षेत्रात का नाही आलीस? ते ऍक्च्युली असं झालं की मी या क्षेत्रात आले, मी ऍक्टिंग केलं, सुरुवात तिथनच झाली माझी. बरं. म्हणजे स्टेज आणि मराठी पिक्चर. पण मला स्वतःलाच त्याच्यामध्ये फार ऍक्टिंगमध्ये इतकं पॅशन नव्हतं आणि मी आई आणि बाबांना दोघांना बघितलंय. सो मला माहिती होतं की ते किती पॅशनेटली करतात तितकं काही आपल्याला वाटत नाहीये ह्याबद्दल. त्यामुळे मग ते असं असतं ना आपल्याकडे मिडल क्लासमध्ये की समोरून येतंय तर मग नाही म्हणायचं. म्हणून मग मी त्या ह्याच्यात ते करून पाहिलं आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला काही फार हे जमतही नाही आहे आणि आवडतही नाही आहे. मग मी हळूच आईला सांगितलं, बाबांना सांगितलं की हे बघा मी ट्राय केलं, पण आय थिंक आय एम मोर इंटरेस्टेड बॅक स्टेज. मग मी तिथून असिस्टंट आणि हे त्या ट्रॅकला गेले. म्हणजे मी सुरू केलं 3 इडियट्स पिक्चरला मी असिस्ट केलं आणि मग बरेच पिक्चरला मी असिस्ट केलं, अगदी दंगल पर्यंत मी असिस्ट करत होते. आणि मग मी लिखाणाकडे वळले. तर मी आता करंटली लिहिते वेब सिरीज, पिक्चर दोन्ही. काही नावं सांगू शकशील? माझा रिलीज झालेलं आता 2020 मध्ये थप्पड पिक्चर आला, अनुभव सिन्हा प्रोड्युस्ड, डिरेक्टेड आणि को रिटन, आणि तापसी वॉज द लीड त्याच्यामध्ये. आणि आता रिसेंटली जूनमध्ये याच वर्षी स्कूप नावाची वेब सिरीज आली नेटफ्लिक्सवर, डिरेक्टेड बाय हंसल मेहता. सो आणि आता तिथेच वाटचाल चालू आहे. वा वा, मस्त मस्त. कारण हा नेहमी प्रश्न पडतो आम्हाला की ही नेमकी काय करते, कारण ही दिसत तर नाही पण खूप छान काम करते हे माहिती आहे आपल्याला ऐकून. सो आज आपल्या दिल के करीबच्या सगळ्या फॅन्सना कळलंय. मोस्टली माझ्या फॅमिलीला पण, त्यांना पण हाच प्रश्न असतो, ही करते काय नेमकं. बरं, मला तू सांग की जेव्हा तू सातच्यात घरात केला होता? हो, तो माझा पहिला पिक्चर. काहीही पहिलं येते लिटरली. अस्मिता चित्रचा, स्मिता तळवलकरांचा सातच्यात घरात. तिने म्हणजे ऍक्च्युली मी मास मीडिया कोर्स करत होते आणि माझी आई आणि मी अवंतिकाच्या सेटवर आलेले पुण्यात. माझी सुट्टी होती शाळेची म्हणून मी आलेले. तर ती की काय बाबा काय करतेस, इंटरेस्ट? म्हटलं की मला असं बघायचंय करून. तर ती म्हटली तू ये ना सातच्या घरात मध्ये काम पण कर आणि पिक्चर कसा बनवतात ते पण बघ. त्यामुळे तिने लिटरली ती म्हणाले की तू ये. आता काय करणार आहे मी, कितपत करू शकते वगैरे सगळं असं. पण मी ते ऑब्झर्वेशन म्हणून केलेलं. ते ऍक्टिंगचं माझं फार त्याच्यात लक्ष नसायचं, बाकी काय करतायत हे ते तिकडे जास्त लक्ष असायचं. पण आय स्टार्टेड विथ दॅट. आणि आईचं काय म्हणणं होतं जेव्हा तिला कळलं की तुला अभिनय नाही? तिला खूप आनंद झाला, टू बी ऑनेस्ट. तिला खूप आनंद झाला जेव्हा मी करायचं, म्हणजे तिला म्हटलं की मी करते, तेव्हा तिला खूप आनंद झालेला. पण तिला सुद्धा शी वॉज ऑल्सो व्हेरी प्रॅक्टिकल पर्सन. तिला कळत होतं वेअर आय एम एन्जॉईंग नाही
ते तिला एक सेन्स होता त्याचा. त्यामुळे मी जेव्हा तिला सांगितलं की मला नाही वाटत आहे इन्क्लिनेशन, तेव्हा तिने काही विरोध वगैरे नाही केला. ती म्हणली की मला थोडं आलेलं लक्षात, कारण का मी तिच्याबरोबर एक नाटक पण केलेलं गोड गुलाबी नावाचं, ते तिने माझ्यासाठी म्हणून केलेलं. अच्छा अच्छा अच्छा. तर तेव्हा आम्ही US ला वगैरे गेलेलो दौऱ्याला, इवन महाराष्ट्रात पण झाले बऱ्यापैकी शोज. तर तेव्हा तिच्या लक्षात येत होतं की हिला मनापासून शी इज नॉट एन्जॉईंग. आणि मी तिला हे विचारलं की तू रोज कशी ग तोच शो करतेस. ती म्हणली की हा जर तुला प्रश्न पडलाय याचा अर्थ यू नॉट अंडरस्टूड. म्हटलं हो बरोबर आहे. त्यामुळे शी वॉजंट व्हेरी, इनफॅक्ट बाबांना खूप आनंद झाला की नाही करून बघितलंच नाही करायचंय, कारण का त्यांना खूप आधीपासून माहिती होतं की हिला रायटिंग मध्ये इंटरेस्ट आहे. सो ही न्यू. पण त्यांचं असं म्हणणं की तुला कळू दे, तुला सगळं करून मग तू डिसिजनवर आलीस ते चांगलंय. त्यामुळे दोघंही तसे. आणि त्यानंतर तू जे करिअर निवडलंस त्याबद्दल तिचं काय म्हणणं होतं? तिला पण मी खूप आधीपासून लिहित होते, म्हणजे अगदी स्कूल कॉलेज डेजपासून मी लिहायचे आणि मी हे दोघांना दाखवायचे नेहमी, दोघांचंही ओपिनियन घ्यायचे आणि तिला खूप आवडायचं लिखाण माझं, ह्याला पण खूप आवडायचं. त्यामुळे शी वॉज व्हेरी हॅपी. पण आणि आपल्यामध्ये कसं आहे ना, मी परत परत मिडल क्लास उदाहरण घेते, कारण आपल्याकडे ना स्टुडियसनेस खूप असतो. काही तुम्ही जर ठरवलं तर यू नीड टू स्टार्ट फ्रॉम द लोएस्ट. त्यामुळे तिनेच मला सांगितलेलं की तू असिस्ट वगैरे करून बघ आधी, कारण लिखाणात आवड आहे, डिरेक्शनकडे तुला इंटरेस्ट आहे, पण व्हॉट ऑल गोज इन इट. कारण मी लहानपणापासून सेटवर जरी गेले तरी मी एक ऍक्ट्रेस बरोबर जायचे किंवा ऍक्टर बरोबर जायचं. इट्स व्हेरी डिफरंट. तुम्हाला कम्प्लिटली डिफरंट ट्रीटमेंट असते. तुम्हाला असं काही म्हणजे त्याच्यामध्ये एवढे कष्ट आहेत आणि इतके भाग आहेत त्याचे असं काही लक्षात येत नाही. पण जेव्हा तुम्ही एक कोणी नाही असं एक असिस्टंट सुरू करता तेव्हा यू लिटरली ग्रासरूट लेवलपासून कळतं की एक पिक्चर बनवण्यात काय 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 असतं. मग तुम्हाला तुमचा इंटरेस्ट कळतो की हे इथे पोचायला तुम्हाला हे सगळं करायचं आहे की नाही, हे तुम्हाला रोज उठून आवडेल की नाही. सो ते मी सुरू केल्यानंतर आय वॉज थरली एन्जॉय. म्हणजे बोथ ऑफ देम कुड सी की हिला खूप म्हणजे कितीही कॉल टाइम 4चा असो 3चा असो वाटेल तिकडे मी पोचायचे, मला खूप आवडायचं ते सगळं. आणि मग तिथनं ते एक फॉर्म झालं की बाबा आपल्याला बिहाइंड द सीन्सच करायचंय, रायटिंग प्रिडॉमिनंटली, मे बी डिरेक्शन ॲट सम पॉइंट असं. सो दे वर व्हेरी हॅपी की दे कुड सी की आय एम लर्निंग अँड एन्जॉय. नाही. विवेक दादा, तुमची आणि तिची भेट कुठे झाली? म्हणजे ती अभिनेत्री म्हणूनच तुमची ओळख झाली असेल ना? हो, तिला मी अभिनेत्री म्हणून ओळखत होतो तेव्हा ती फुलराणीमध्ये एक भूमिका करत होती. मी पुण्याहून मुंबईला आलो आणि बँकेत तेव्हा बऱ्यापैकी नटनट्या कामं करत होते. म्हणजे अमोल पालेकरांनी 3 पिक्चर झाल्यानंतर बँक सोडली. अच्छा. आणि आम्हाला बँकेत जॉब मिळत होता. तर आमची 6 जणांची त्यासाठी खास परीक्षा आणि इंटरव्ह्यू घेतला. त्या 6 जणांमध्ये मी होतो आणि रीमा होती. बरं. आणि एकाच दिवशी रिटर्न टेस्ट, मध्ये 1 तासाचा ब्रेक आणि नंतर इंटरव्ह्यू. तिथं माझी आणि रीमाची गाठभेट झाली, ओळख परिचय झाला आणि आम्ही बँकेत जवळपास 2-4 दिवसाच्या अंतराने एकत्रच लागलो. कुठली बँक? कुठली बँक? युनियन बँक ऑफ इंडिया. आणि हे किती साली असेल दादा? 76. आणि मग पुढे इंटरबँक कॉम्पिटिशनला बक्षिसं मिळवणं हे एक टार्गेट होतं. आणि तेव्हा इंटरबँक वन ॲक्ट प्ले कॉम्पिटिशन ही मुंबईत किंवा महाराष्ट्रात अत्यंत प्रमुख स्पर्धा होती. म्हणजे पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही भाग घेतला तेव्हा अशोक मामा हे आमचे कॉम्पिटिटर होते. खूप प्रथित यश नट या बँकेत काम करत होते. आणि मग रीमाचा परिचय वाढत गेला आणि ती तर आम्हाला माहितीच होतं की फारच चांगली कलावंत आहे. आमच्याबरोबर सुहास पळशीकर होता. मग कसं झालं की सुहास, रीमा आणि मी ह्या तिघांमध्ये पात्रयोजना व्हायची. आणि मग तो परिचय वाढत गेला. काम करताना एकमेकांचा परिचय आणखीन वाढला.
आणि त्यातून पुढचे अनेक गोष्टी घडल्या. पण एक अभिनेत्री, ते एक माणूस, आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती, हा प्रवास मे बी एका वाक्यात वगैरे सांगू शकाल का? एक आपण नाटक बघायला बसतो आणि ते आपल्याला आवडल्यानंतर जरी आपल्याला माहीत असलं की ते नाटक आहे तरी आपण त्यात पूर्णपणे गुंतून जातो आणि 1 अंक किंवा 2 अंक किंवा 3 अंकी ते जे काही नाटक असेल ते शेवटपर्यंत अगदी आपण समरसून बघतो. मला असं वाटतं की आमच्या दोघांच्या जोडीचा प्रवास हा असाच झालेला आहे. वा वा वा. मृण्मयी, मी तुला विचारते, ती अभिनेत्री म्हणून किती ग्रेट होती ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण आई म्हणून कशी होती? म्हणजे हा अगदी ऑब्व्हियस प्रश्न आहे, पण आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल. ती आई म्हणून म्हणजे ॲक्च्युली एका वर्डमध्ये सांगायचं तर शी वॉज फुल्ली कमिटेड. म्हणजे आई पण हे तिचं तेव्हा तरी टॉप प्रायोरिटी होतं. मी लहान होते तेव्हा. म्हणजे तिचं करिअर म्हणा, पर्सनल लाईफ म्हणा, व्हॉट एव्हर वॉज गोइंग ऑन, त्याच्यामध्ये बिईंग अ मदर डेफिनेटली टॉपवर होतं. त्या अनुषंगाने तिने बरेच निर्णय घेतले. एक होता, त्यांनी जॉईंटलीच निर्णय घेतला की मला बोर्डिंग स्कूलला ठेवायचं, आणि दॅट वॉज कारण तिचं काम खूप वेगाने चालू होतं. दोघांचं ॲक्च्युली, नाटक, दौरे, पिक्चर हे खूप चालू होतं. आणि तिला ना अजिबात पटत नव्हतं की एक कोणतरी बाई असेल घरी, मग मी शाळेतनं बसनी येणार, मग ती बाई असेल, मग ती अभ्यास घेणार, खेळाचं काही हे नाही, 24 तास आपली मी एकटीच किंवा आजी हे ते, असं तिला पटत नव्हतं अजिबात. त्यामुळे तिने खूप शाळा बघितल्या जाऊन ठिकठिकाणी, म्हणजे महाराष्ट्रभर फिरली ती शाळा बघत. मग फायनली दोघांना पाचगणीची शाळा आवडली. तेव्हा खूप विरोध पण झाला फॅमिलीकडनं, कारण का हॉस्टेल वॉज एक स्टिग्मा असतो ना की कशाला बोर्डिंग स्कूल आणि हे आणि ते. पण तिचं खूप स्पष्ट म्हणणं होतं की मला ओव्हरऑल ग्रोथ तिची हवी आहे, आणि मी जर नसणार ते करायला तर इट हॅज टू बी अ गुड स्कूल. बरोबर. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मला या नातेवाईकावर किंवा आईवर किंवा बाबांच्या आईवर अशी नाही सोपवायची, किंवा ते इतकं इन्सिक्युअर की आज इकडे उद्या तिकडे, कारण का त्यांचं खूप ट्रॅव्हलिंग असायचं. मी लहानपणी खूप ठिकाणी त्यांच्या, म्हणजे लिटरली माझं सगळं बालपण बॅकस्टेज सेट असं जात होतं, जे तिला फारसं पटत नव्हतं. एक गंमत म्हणून ठीक आहे, पण सगळी ग्रोथ तिथे आणि सगळं एक्सपोजर फक्त तेच, हे नको होतं. मग त्यांनी संजीवनवर सेटल केलं, मराठी ॲटमॉस्फिअर, तरी इंग्लिश मीडियम, दे वर हॅपी. त्यामुळे मला ते अगदी स्पष्ट कळत होतं की ती खूप सिरियसली घेते, त्याच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही. खूप पिक्चर तिने, खूप नाटकं तिने सोडली की हिची सुट्टी आहे, ती 2च महिने येणार आहे, मी नाही देऊ शकत. आणि तेव्हा ती बऱ्यापैकी, म्हणजे एकतर आर्थिक गरज होती तिचं, ते एकदा तुम्हाला माहिती असेल अगदी चांगलंच की एकदा जेव्हा चक्र फिरू लागतं तेव्हा यू हॅव टू एनकॅश, तुम्ही नाही नाही म्हणू शकत. बरोबर. पण तेव्हा ती अगदी खूप इझिली सोडून द्यायची की नाही, मला हे 2 महिने मी नाही येऊ शकत. आणि तसं म्हणजे मी तिला खूप निर्णय तसे घेताना बघितले. त्यामुळे एक तो शब्द कमिटेड हा मला, मग ती अशी आपल्याला स्क्रीनवर दिसते तशी होती का आणखीन वेगळी होती? शी वॉज अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. म्हणजे आय थिंक टुवर्ड्स द एंड जास्त करून वी वर फ्रेंड्स. म्हणजे द थिंग आय मिस मोस्ट, एक कोणतरी धमाल करायला एक व्यक्ती, म्हणजे इट वॉज हर ऑलवेज. की तिला काहीतरी धतिंग करायचंय, मला करायचंय, वी यूज टू ऑलवेज मॅच. तसं देर इज नोबडी आता. पण तिला शी इज टू लिव्ह लाईफ एकदम फुलेस्ट. काही असा विचार नाही की अरे बापरे हे काय. म्हणजे तिला, मला आठवतंय नेक्स्ट डे तुतू मेमेचं शूटिंग होतं आणि आमच्या घरी ना सगळे मेहंदी लावत बसलेले, तर तिला खूप मोह झालेला मेहंदी लावायचा. तर ती म्हणली मी लावते, बघू उद्या काय होईल ते होईल. आणि तो कंटिन्युटीचा सीन होता, म्हणजे लिटरली त्या सीनमध्ये एका क्षणी मेहंदी नाहीये आणि दुसऱ्या क्षणी आहे. पण ती फार असं सिरियसली नाही घ्यायची. शी यूज टू लाईक हॅव्हिंग फन. शी वॉज अ व्हेरी फॅमिली पर्सन. त्या रोलमध्ये ती कमिटेड असायची, जिकडे असेल तिकडे. दादा, ती मनस्वी होती हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण तिने कधीही
पर्सनल लाईफ आणि प्रायव्हेट लाईफ आणि तिचं करिअर यामध्ये गल्लत केली नाही, जसं मृण्मयी राईटली सेड. तुम्ही याबद्दल काय सांगाल? करिअर तिने केलं अभिनयामध्ये, आणि अभिनय करणं, चांगला अभिनय करणं, 100% अभिनय करणं हे तिच्याकडे उपजत होतं. आणि ते ती मनपूर्वक एन्जॉय करायची. त्याचे तिला कष्ट नव्हते. मात्र काय व्हायचं की ते करत असताना संसार, प्रपंच, पार्टनर, आपली मुलगी, मग त्यांचं काय बाबा नोकरी किंवा तिची शाळा, तिचं लहानातनं मोठं होणं, ह्या सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी या सगळ्यांसाठी तशा नवीनच असतात. पण बऱ्याच जणांना त्यासाठी पुरेसा वेळ देता येतो. अभिनय ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला तिथं प्रत्यक्ष हजर राहून करावा लागतो. तो तुम्ही पोस्टाने पाठवू शकत नाही. हे करताना तिची कसरत व्हायची. पण ही कसरत करताना तिचा अभिनयावर कधी परिणाम झाला नाही, कारण ते सहज सुलभ होतं. आणि तिथे सहज सुलभ असल्यामुळंच उत्कृष्ट करू शकत होती. तिची धडपड व्हायची घर सांभाळताना. आणि मग थोडीशी कधी कधी हताश व्हायची, कधी कधी थकायची. पण हे त्यातलं काही ती लपवायची नाही किंवा मी आता थकली आहे, मला जरा ह्याच्यात मदत करायला, हे कसं करायचं ते मला कळत नाही, मला कोणीतरी सांगायला. आणि हे प्रश्न ती अगदी तिच्या मुलीलाही विचारत होती किंवा मलाही विचारत होती. आणि त्यातनं ती निभावून जात होती. आता अशा सगळ्या अडचणी सोडवत सोडवत असताना सुद्धा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे एक आणखीन सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ही तिसरी गोष्टही ती बऱ्यापैकी उत्कृष्ट करत होती. आणि अभिनयाच्या काही वेळा नसतात आपल्याकडे, रात्री 12 वाजता, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 4 वाजता. आणि त्या वेळा आणि संसाराच्या कशा वेळा असतात की आता ही जेवायची वेळ आहे, ही झोपायची वेळ आहे, ही नाश्त्याची वेळ आहे. तर त्यावेळा जास्तीत जास्त सांभाळून ती अभिनयाकडे जात होती. आणि हे कौशल्य हॅट्स ऑफ आहे, म्हणजे मानायलाच पाहिजे. आणि तीच असं नाही, माझ्या माहितीत बऱ्याच अभिनेत्री हे करतात. तुम्ही त्यांच्याबरोबर काम सुद्धा केलेत ना? हा, काम केलंय. अगदी नुकतं लग्न झाल्यानंतर एक कोपता वास्तुदेवता नावाचं नाटक होतं, त्यात आम्ही एकत्र काम केलं. त्यात सतीश दुभाषी होते. आणि तेव्हा ते माझे अत्यंत आवडते ॲक्टर होते, तिचेही होते. ते काम एकत्र अभिनयाचं केलं. त्याच्यानंतर खूप वर्षांनी एक दुसरा सिलसिला म्हणून माझं नाटक होतं. त्या नाटकात आम्ही परत एकत्र काम केलं. ते नाटक बसवलं मीच, लिहिलंही मीच होतं, त्यांनी काम केलं. आणि साधारणपणे टाटा थिएटर आणि पृथ्वी थिएटर इथे त्याचे शोज होत होते. पण अदरवाईज आम्ही एकत्र काम केलंय असं नाही झालं. हां, मी दिग्दर्शन केलंय, तिने काम केलंय असं झालंय. पण ही 2 नाटकं आहेत की जिथं आम्ही एकत्र अभिनय केला. एक ती को ॲक्ट्रेस म्हणून कशी होती, आणि जेव्हा तुम्ही डिरेक्ट करायचात तेव्हा ती अभिनेत्री म्हणून कशी होती? नाही, आता एक आणखीन एकत्र नाटक केलं, ते राहायला सांगायचं, मला वाटतं आपलं बुवा असं आहे. त्यात मी सूत्रधार होतो. तर को ॲक्टर म्हणून ती कुठच्याही प्रकारची तडजोड न करणारी होती. मी अत्यंत नशीबवान असल्यामुळं निळू फुलांबरोबर काम करायला मिळालं. आणि अत्यंत उच्च कोटीचा अभिनेता, आणि त्यांच्याबरोबर काम केलं असल्यामुळं ते इतकं, म्हणजे नुसता अभिनय करायचं नाही, ते इतकं सगळं सांभाळून करायचं अभिनय. आणि त्यांचं प्रचंड बिझी शेड्यूल, आणि तरी ते एक नंबरचा अभिनय करायचं. हिचं जरा वेगळं होतं की ही तिच्या अभिनयामध्ये इतकी पर्टिक्युलर होती
की समोरच्याचं जरा इकडे तिकडे झालं तर तिला त्याचा त्रास व्हायचा, ज्याला आपण प्रॅक्टिकल इम्प्रोव्हायझेशन म्हणतो ऑन द स्टेज. त्याच्यामध्ये तिला त्या गोष्टीचा त्रास व्हायचा. म्हणजे ही गोष्ट मला आवडायची, ॲज अ पार्ट ऑफ डिसिप्लिन. असंच असलं पाहिजे की जरा पण इकडचं तिकडं होता कामा नये. वेळ कुठलीही असू दे, एका दिवशीचा तिसरा शो असू दे का दुसरा शो असू दे, प्रत्येक शोला तितक्याच ताकदीने ते काम करणं. पण ते ती ॲडजस्ट नाही करू शकायची आणि मग तिला जरा त्रास व्हायचा किंवा त्यामुळं तिच्या परफॉर्मन्समध्ये हे आम्हाला कळायचं की परफॉर्मन्समध्ये जरा एक व्हायब्रेशन आलेलं आहे की जरा तो हलतोय की काय असं वाटतं. लोकांना काय कळायचं, ती तेवढी चांगली अभिनेत्री होती. पण मला तो एक अनुभव तिचा आहे. असे बऱ्याच नटांबरोबर काम केल्यामुळे वेगवेगळं असतं, पण ती तेवढी सेन्सिटिव्ह होती की जरा इकडचं तिकडं झालं की आत काहीतरी हालायचं तिचं. आणि जेव्हा तुम्ही डिरेक्ट करायचात तिला तेव्हा? हा, डिरेक्ट करायचं तेव्हा असं होतं की तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास असायचा. मला असं वाटतं की तिने ज्यांच्याकडे काम केलं तेव्हा काम करताना तिच्या समोरच्या माणसावर पूर्ण विश्वास. पण आम्ही मित्रमैत्रिणी असल्यामुळं आमचे तितकेच जोरदार वाद व्हायचे. म्हणजे दुसरा कोणी दिग्दर्शक असेल तर तिथेही वाद होत असतील, पण आमचे वाद खूप मित्रमैत्रिणीसारखे असायचे की त्याला काही अशी मर्यादा नव्हती आणि ते जोरदार वाद व्हायचे. आणि मग सगळ्यात शेवटी तिला एक कळायचं की मला याचं ऐकायला हवं. आणि मीही आग्रही असायचो की मला हे माहिती असायचं की आत्ता तिने तर हे ऐकलं, पचवलं, तर ती त्यातनं जे निष्पन्न होईल ते सोनं असेल. आणि त्यामुळे त्यासाठी मी पण आग्रही असायचो. आणि मग तो वाद मिटला की कोणाला सांगून खरं वाटणार नाही की काल यांचा एवढा राडा झाला होता. आणि यातल्या काही गोष्टी हिने पण पाहिलेल्या आहेत, त्यामुळं पण ते अगदी व्हायचे म्हणजे. आणि मला वाटतं बऱ्याच जणांचं होतही असतील. तुमचे स्वभाव तसे सिमिलर होते ना, किंवा तुमच्या स्वभावातले काय म्हणतात सिमिलॅरिटी किंवा साम्य स्थळं कोणती आणि विरुद्ध स्थळं कोणती? नाही, एक तर कसं आहे ना की अगदी सरळ आहे. स्त्री पुरुषांचे स्वभाव सारखे नसतात. कोणी मंगळावरनं आलेलं असतं, कोणी व्हीनसवरनं आलेलं असतं. पण आमची आवड एक होती, नाटक, अभिनय करणं, नाटकं पाहायला जाणं, सिनेमे पाहायला जाणं, फिल्म फेस्टिवल बघणं, तिथले खूप चांगले चित्रपट एकत्र पाहणं, घरी आल्यानंतर त्याच्यावर चर्चा करणं, ह्या सगळ्या गोष्टी या छान जुळणाऱ्या होत्या. बट डिफरन्स ऑफ ओपिनियन कुठे असतो तर तोही सांगतो की घराला पडदे करायचे. तिला गुलाबी रंग आवडतोय आणि मला मिलिटरी ग्रीन आवडतो. हा वादाचा मुद्दा आहे. पण जुळणाऱ्या गोष्टी अशा की मलाही सुरमई आवडतो आणि तिला सुरमई छान बनवायला आवडतो. ह्या काही खूप चांगल्या जुळणाऱ्या गोष्टी होत्या. ज्या न जुळणाऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये मग थोडी तडजोड मी करायचो, बरीचशी तडजोड तीच करायची बिचारी, आणि मग तेच पडदे लागायचे. पण कधी काही तिला प्रॉब्लेम आला किंवा काही अडचण आली तर ती विचारायची मला की विवेक, माझा असा असा गोंधळ झालाय, काय करू रे, मला निर्णय नाही घेता येत आहे. तर मग ती मी सांगायचो, शांतपणे ऐकायची. मला म्हणायची तू सांगतोस ते बरोबर आहे, पण अजून ते मला पचत नाही आहे, मी थोडासा वेळ घेते. मग वेळ घेतल्यानंतर तिला हवं ते ती करायची. बऱ्याचदा तिला माझं पटलेलं असायचं, पण अदरवाईज तिला म्हणजे मला एकदा आठवतं आहे की मैंने प्यार कियाचं शूटिंग चालू होतं आणि एक सीन, स्क्रिप्ट मला माहिती होतं, एक सीन होता ज्याच्यामध्ये ती हिरोला कन्व्हिन्स करते. तर मला त्यात
आईने कमीत कमी बोलावं असं वाटत होतं. आणि हे मी कुठेतरी कधीतरी गप्पामध्ये किचनमध्ये बोललो होतो. ती काहीतरी रात्री 2 वाजता 3 वाजता ते सीन करून आली. मी दार उघडलं, ती आली. तुला काय खायचं प्यायचं? नाही, झालंय सगळं. मला म्हटली तुला एक गोष्ट सांगायची. म्हटली काय? मला म्हटली खूप मोठे डायलॉग आले ते त्या सीनमध्ये. म्हटलं बघ, मी एक शब्द नाही बोलले. मी सूरजजीनं सांगितलं फक्त चेहरा बोलतोय माझा तेवढा पुरे, बाकी याची काही गरज नाही. आणि त्याने ऐकलं आणि त्याने तो सीन केला तसा. अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं की ह्याचा तिला इतका आनंद होत होता की एकतर मला ह्याचं पटलं होतं आणि मी ते एक्झिक्यूट करू शकले आणि दुसऱ्या माणसाला ते पटलं. हे जे असे क्षण असतात की रात्री 2, 2:30, 3 वाजता. आणि तसाच दुसरा धक्कादायक पण आहे अनुभव की डान्सचं कुठेतरी शूटिंग झालं होतं दादर टीटीला. आणि ती काहीतरी राधा किंवा आम्रपालीच्या कॉस्ट्युम मध्ये होती. आणि खूप शूटिंग पॅकअप व्हायला वेळ झाला. पण तिने ठरवलं आता घरी जाऊनच कपडे बदलूया. गाडीत बसली, आली. मी दरवाजा उघडला, समोर कोण उभं? धक्का बसला मला. रात्री 2 वाजता तुमच्या दरवाजाबाहेर आम्रपाली. फक्त ते आम्रपालीचे डोळे रीमासारखे होते. मग म्हणलं ये आत ये. पण दुसऱ्या दिवशी तिला मी सांगितलं. बरं, तेव्हा मोबाईल फोन पण नव्हते. बाबा मी अशा ड्रेसमध्ये येते. म्हटलं पुरा नको असं करू, तू जशीच असेल तशीच परत ये. तुमच्या कुटुंबाशी तिचं नातं कसं होतं? सगळ्यांना ती खूप आवडायची. तर तिने चांगलं काम करावं, तिचं चांगलं काम आपल्याला पाहायला मिळावं अशी सगळ्यांची इच्छा कायम असायची. आणि त्याची चर्चाही व्हायची. कारण एक म्हणजे माझा मोठा भाऊ पण नाटकात सिनेमात काम करणारा होता. आणि अगदी सगळ्यात मोठा भाऊ श्रीराम लागू, तो तर काय प्रसिद्धच आहे. त्यामुळं घराण्यात नाटकाची आवड होतीच, नाटक, संगीत. त्यामुळं हिचं प्रत्येक काम प्रेमाने पाहायला जायचं. आणि ते आवडलं की सगळेजण सुखी समाधानी शांत असायचे. आणि कधी कधी बोलून दाखवायचं की अरे ती म्हणले काय, करणारच चांगलं काम. असं होतं, प्रेम होतं. सविता दामोदर परांजपेच्या वेळेसच्या काही आठवणी आहेत का? तिने मला सांगितलं या नाटकात काम करू का. तर मला ते आवडलं होतं नाटक. म्हणजे मी तिला सांगितलं होतं की मी हे नाटक वाचायला घेतलं तेव्हा झोपलो होतो, आडवा पडून वाचत होतो. आणि वाचता वाचता कधी उठून बसलो ते कळलं नाही. याचा अर्थ काहीतरी त्या नाटकामध्ये आहे. कदाचित पूर्ण स्पष्टीकरण त्या नाटकामध्ये त्या भूमिकेचं नसेल. कारण एक स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतो किंवा अंगात येणं दुसरं व्यक्तिमत्व असं म्हणूया आपण. तर तसं ते कॅरेक्टर होतं. आणि ते मला खूप चॅलेंजिंग वाटतं. तर तू करायला हरकत नाही. आणि अर्थातच तिने केलंच आणि उत्कृष्टच केलं. आणि तिच्या नशिबाने तिला टीम पण चांगली मिळाली, निर्माता चांगला मिळाला. आणि मलाही बरं वाटलं की तिने ते केलं. आणि करताना ती मागचा पुढचा मग विचारत नाही. मग ते इतकं ती कन्व्हिक्शननी करणार की पाहणाऱ्या प्रेक्षकांना ते पटणार, 100% पटणार. आणि ते प्रभावित होऊनच घरी जाणार. अशा पद्धतीने ते नाटक केलं. नशिबाची साथ अशी होती की त्यासाठी लागणारा भक्कम निर्माता तिला मिळाला. आणि बरोबरचा सह अभिनेता सुधीर जोशी सारखा मिळाला. आणि सोनं झालं त्या नाटकाचं. रीमा हे नाव तुम्ही ठेवलंत ना तिचं? हो. तिचं माहेरचं नाव नयन. नयन. आम्ही अलीकडे सुद्धा ती नसताना तिचा उल्लेख नयन म्हणूनच करतो. कुठेतरी आम्ही जेव्हा आता आपण लग्न करूया असं म्हणालो की तेव्हा पुढे तिने भविष्यामध्ये हिंदी सिनेमा तर टार्गेट होतच, पण आईचे रोल करावे अशी माझी इच्छा होती. हे एक झालं. आणि
माझ्या मनामध्ये एक फील होता, ती भेटल्यानंतरचा तो रिमझिम हा होता. अच्छा. पण रिमझिम काय कोणी नाव ठेवत नाही, तर म्हणजे त्या काळी तरी ठेवत नव्हते. तर मग काय होतं त्याचं, तर रिमझिमचं मी तिला शॉर्ट फॉर्म, आपण शॉर्ट फॉर्म हाका मारतो एकमेकाला, तर विनायकला आपण विनय म्हणतो, तसं रिमझिमचं रीमा झालं. आणि तिला ते आवडलं आणि तिने ते नाव पूर्णतः स्वीकारलं आणि शेवटपर्यंत ते नाव तिने ठेवलं आणि त्या नावाला नाव मिळवून दिलं. वा वा वा. रिमझिम वरून आठवलं की आय एम व्हेरी सॉरी, बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि बाहेर कदाचित त्या पत्र्यावरती पडतो, त्यामुळे जरा साऊंड डिस्टर्बन्स होत असेल, त्यासाठी खरंच व्हेरी सॉरी. आणि गप्पा खूप छान रंगल्या, आणि त्यावेळेस असं काहीतरी मदत झाल्यावरती थोडं डिस्टर्ब झाल्यासारखं होतं. बरं, आता हिंदी सिनेमाचा विषय निघाला आहे, तर त्यावेळेच्या म्हणजे ती आईची भूमिका जेव्हा करत होती तेव्हा म्हणजे हिंदी पिक्चर मधली हिरोची आई म्हटल्यावरती फक्त रीमा मावशीचा चेहरा डोळ्यासमोर यायचा. त्यावेळेसचे काही किस्से किंवा काही आठवणी आहेत का तुझ्यापाशी? किस्से म्हणजे ऍक्च्युली काय झालं, तेव्हा मी शाळेत होते आणि तेव्हा तिचं आणि सलमान खानचं एवढं समीकरण झालेलं, कारण त्याचाही पहिला हिट तोच होता आणि तिचाही हिंदीमध्ये तसा हिट तोच होता पिक्चर. त्यामुळे मला ना सतत तिला सलमान खान की मम्मी असं म्हणायचे सगळे. त्याचं मला खूप इरिटेशन व्हायचं. तेव्हा मी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये वगैरे असेल, फारसं कळायचं पण नाही काही. ते एक मला खूप इरिटेशन व्हायचं. ते मी तिचा जेव्हा हम आपके कौन पिक्चरचं शूटिंग चाललेलं उटीला, तेव्हा ती मला घेऊन गेली कारण शाळेच्या सुट्ट्या होत्या. तर ते मला इरिटेशन मी तिथे व्यक्त केलं. म्हणजे सलमान खानाने ती काहीतरी बोलत बसलेली आणि शॉट नव्हता चालू. तिचं ऍक्च्युली त्या दिवशी शूटिंग नव्हतं. तिने मला सांगितलेलं आपण काहीतरी बोटॅनिकल गार्डन्स वगैरे फिरूयात, आणि ती सेटवर काही एक 5 मिनिटासाठी ड्रॉप इन करून आम्ही जाणार होतो. तर ते काहीतरी गप्पा मारत बसले तिकडे. तेव्हा मग मी तिला म्हणलेलं की आज आता डे ऑफ असून सुद्धा तुला त्याच्याच मम्मीसारखं वागायचं असेल तर तू तिथेच राहा, मी जाईन एकटी. सो ती माझी रिॲक्शन होती, आउट ऑफ जेलसी म्हणा किंवा व्हॉटएव्हर. तर हे पण एक मात्र होतं की ती ज्या पद्धतीची आई स्क्रीनवर पोर्ट्रे करायची ती घरी खूप वेगळी होती. म्हणजे अजिबातच काहीच साम्य नव्हतं. ती जास्त जवळ तू मेमेच्या भूमिकेची असेल इन रिअल लाईफ. म्हणजे ती खूप कॉमेडी होती आयुष्यामध्ये. म्हणजे तिचं विसरणं, वेंधळेपणा, इट वॉज अ सोर्स ऑफ ग्रेट ह्युमर आमच्या घरी. म्हणजे ती अगदी बिनचूक दुसऱ्यांच्या गाडीत जाऊन बसायची, स्वतःची गाडी समजून, आणि हे आम्ही मान्य केलेलं. त्यामुळे आम्ही कधी कधी असे फक्त बघत बसायचो तिच्या मागे की आता कुठे जाते ती. आणि ती जाऊन तंद्रीत असायची, जाऊन बसायची आणि सांगायची चलो घर. तर तो ऑब्व्हियसली वेगळा माणूस असायचा, त्याला काही कळायचं नाही, पण ही ओळखू यायची. मॅडम आपका कुछ गलत आहे. मग ती उतरायची, मग माझ्याकडे बघून तू सांगितलं नाहीस मला. तर हे असं खूप आम्ही म्हणजे त्यामुळे ती तू मेमेची जी दाखवली आहे ना, दॅट इज मोर ऑथेंटिक हर. ते गाजर का हलवा वगैरे दॅट इज ते बऱ्यापैकी खूप लांब होतं ते. तर हे सगळे आहेत थोड्या थोड्या. एकदा मला आठवतं, दॅट वॉज क्वाईट एम्बॅरेसिंग फॉर मी. मी मिठीबाई कॉलेजला होते, मी बसनी यायचे यारी रोड आणि मिठीबाई कॉलेज. तर एकदा मी बसमध्ये बसलेले आणि मी घरी जात होते. यांचं तुतुमेमेचं लोकेशन त्याच रस्त्यावर होतं, तो बंगला हर्म्सवेला तिकडेच होता. आणि मी आपली बसमधनं बाहेर बघत होते, मला माहिती आहे हिचं शूटिंग चाललंय तिकडे. नाही, हर्मिस म्हणा, बरोबर म्हणाली. हर्मेसच आहे का ते? हर्म्स नाहीये. नाही, आपल्याला ते हर्म्स आपण असं, पण त्याला हर्मिसच म्हणतात. तर तो हर्मेस बंगला तिकडे वाटेत होता. मी आपली बघत होते काय चाललंय. तर ती बस खूप वेळ थांबलेली, म्हणून मी आपलं सहज बघितलं तर ती आणि सुप्रिया मावशी पिळगावकर त्याच्यात होती. त्या दोघी बनी जम्प्स करत होत्या रस्त्यावर. त्यांचा तो शॉट होता की ते रॅबिट सारखं उड्या मारत सिग्नल क्रॉस करायचंय. मला एवढं लाजायला झालं. बरं, असं नाही की कोणाला बसमध्ये माहितीये की ती माझी आई आहे. मला असं वाटलं की हे काय चाललंय, हे जर कोणाला कळलं की ती मी तिची मुलगी आहे ते काय म्हणतील.
मी तिथेच उतरले, बस गेली पुढे, मी गेले व्हिजिट करायला. म्हणलं तू काही काय करतेस? म्हटली अगं तो शॉर्ट होता, ते करणं भाग होतं. हे अशा काही काही गोष्टी व्हायच्या. वा वा. आजीच्या काही आठवणी सांग ना ग. हो, आजीच्या खूप आहेत. म्हणजे मी ऍक्च्युली बराचसा वेळ माझा आजी बरोबरच असायचा आणि मला ती प्रचंड म्हणजे माझी सगळ्यात फेवरेट म्हणू शकतो आईची आई. बाबांची आई पुण्याला जास्त असायची, त्यामुळे थोडा कमी संपर्क यायचा. पण आजी आणि मी नेहमी म्हणजे तिचं आईचं म्हणणं असं असायचं की तुम्ही नेहमी गँगअप होऊन माझ्या विरुद्ध हे करता. तर ते आणि होतं खरं. आम्ही बऱ्यापैकी तसे वागायचो. आणि ती मला आजीचा सिल्वर स्पून म्हणायची, कारण मी खूप चमची होते तिची. म्हणजे मग मम्मा काही चुकीचं करते किंवा तिला काही सापडत नाहीये किंवा मी काहीतरी तोडले ते मी मग मम्माच्या डोक्यावर घालायचे की मला नाही माहिती तिने केलं असेल. आजी मला सपोर्ट करायची. पण आजीचा तिला खूप सपोर्ट होता, प्रॅक्टिकली सुद्धा. इमोशनली तितका माहित नाही, कारण का ते जनरेशन थोडं वेगळं होतं. इतकं आपण आई वडिलांवर इमोशनल इतके अवलंबून नसायचो जितकं माझं जनरेशन आहे. मग मी माझ्या आई वडिलांवर खूप इमोशनली अवलंबून असते की काहीही घडलं तरी मी आपलं सांगते. पण त्या जनरेशन मध्ये तितका ओपन डायलॉग नसायचा काही बाबतीत. पण प्रॅक्टिकल सपोर्ट भयंकर होता. म्हणजे वाटेल त्यावेळी ती आजीकडे जाऊ शकायची, आजीला घरी बोलू शकायची. आणि आजी माझी खूप सॉलिड होते. म्हणजे ॲज अ पर्सनॅलिटी ती आंबेवाडीत राहायची चाळीत, आणि तिला तिथे सगळे मंदाताई म्हणायचे. आणि मंदाताई वॉज बिट ऑफ अ डॉन त्या आंबेवाडीत. म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स जे असायचे ते मंदाताईंकडे घेऊन जायचे लोक. म्हणजे मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीयेत, किंवा ह्याचं काही खरं नाहीये, ह्याचं बघा तुम्ही काहीतरी कुठे होतंय का, किंवा ही बाई अमुक अमुक वेळ नळ वापरते आम्हाला मिळत नाही, किंवा हिची कचरा पेटी आमच्या दारात असते वगैरे वगैरे, असे अनेक. तर ती वॉज अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. एकटी राहायची ती आफ्टर आजोबा पास्ट अवे. आणि अत्यंत भक्कम पर्सनॅलिटी. म्हणजे आजीनी विविध तऱ्हेचे जॉब्स केलेत आयुष्यात. मला सगळ्यात सरप्रायझिंग होतं की ती लेडी कॉन्स्टेबल होती एका तिच्या सर्टन एजमध्ये, एका पिरियडमध्ये. आणि तिची ड्युटी होती की फिमेल क्रिमिनल्सना पोलीस लॉकअप होऊन कोर्टाच्या डेटला घेऊन जाऊन परत आणायचं. तर हे तिने केलेलं आहे. आणि अत्यंत धडाडीची. ती मला कधी घाबरल्याचं आठवत नाही. म्हणजे भूत, चोर किंवा इन्सेक्ट्स काही तिला अजिबात भीती नसायची. त्याच्याबरोबर विरुद्ध मम्मा होती. तिला म्हणजे मी घरी आहे हे माहिती असूनही मी अचानक समोर आले तरी ती दचकू शकेल. तर तसं ते बऱ्यापैकी वेगळे होते. मम्मा खूप इमोशनल होते आणि आजी अत्यंत प्रॅक्टिकल होती. माझं तिचं खूप जुळायचं. तिचं सुद्धा खूप मोठं करिअर होतं आजीचं, नाटक आणि सिनेमांमध्ये. आणि तिला लिटरली घरबसल्या काम आलेलं. म्हणजे तेव्हा ती बघत होती की काहीतरी करायला हवं घर चालवण्यासाठी वगैरे, आणि तिला घरबसल्या ते काम मिळालं. नाटकापासूनच सुरुवात झाली तिची. आणि ती मला तिच्या दौऱ्यांचे खूप गोष्टी सांगायची की ते कसे दौऱ्याला जायचे. म्हणजे तिने बस वगैरे तर दूर, असे टेम्पोज, ट्रक्स ह्याच्यामधनं वगैरे प्रवास करून गेली आहे. आणि पूर्वी ते नाटक संपल्यानंतर एखाद्या घरात राहायचे, हॉटेल वगैरे काही तसं नसायचं. रात्री उशिरा तिथेच त्यांचं जेवण असायचं, तिथेच राहणं असायचं, आणि मग पहाटे ते निघायचे. त्यामुळे मम्मा कधी कुरकुर करायला लागली तर मग ती काही फार सहन ऐकून नाही घ्यायची, कारण का तिने फार वेगळं सोचलेलं असायचं. ते तिचे पिक्चर, म्हणजे तिची नाटकं तर फेमस होती. लेकुरे उदंड झाले, आणखी कुठलं एक इव्हन हे ना ती फुलराणीमध्ये पण आजी होती. हो, आणि तोमी नव्हेच. त्यामुळे आजीने पण खूप चांगले चांगले रोल्स केले. सिनेमांमध्ये सुद्धा तिला इव्हन ॲट द एज ऑफ 80 तिचे डायलॉग्स आठवायचे. ती मला म्हणून दाखवायची आणि तिला फार आवडायचं त्या आठवणींमध्ये शिरायला. मग मी रेकॉर्ड वगैरे करून ठेवायचे. नंतर आईस्क्रीम तिचा वीक पॉइंट होता, आणि तिला प्लेन आईस्क्रीम नाही आवडायचं. ती मला नेहमी म्हणायची काहीतरी अडगळ असलेलं आईस्क्रीम आण, म्हणजे काहीतरी आल्मंड्स म्हणा किंवा चॉकलेट म्हणा. तर ते सो वी वर व्हेरी क्लोज, मी आणि आजी. म्हणजे आमचं ते होतच. आणि मम्मा वॉज क्वाईट राईट की आम्ही खूप एकत्र असून तिला मग जरा एकटीला पाडायचो. पण आजीनी कधी आईच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या होत्या का? खूप खूप. म्हणजे मम्मा खूप हट्टी होती लहानपणी. म्हणजे ती ऑल टिल दी एंड शी वॉज हट्टी. पण लहानपणी ना खूप हट्टी होती. तिला जे पटायचं नाही ते ती नाही करायची. म्हणजे ती कितीही मार खाईल, कितीही फटके खाईल, कितीही ओरडा खाईल, पण ती तिला हवं तेच करायची. म्हणजे लिटरली कुठला फ्रॉक घालायचा किंवा मला हे नाही घालायचंय, मला हे नाही पटत आहे, मी हे नाही करणार, ती नाही करायची.
तिला ऍक्च्युली आमची बोर्डिंग स्कूलची प्रथा आजीने सुरू केली. मम्माला तिने हुजूरबागेला ठेवलेलं पुण्याला 7वी ते 11वी. तर ती राहिलेली आहे, त्यामुळे तिला माझ्याबद्दल निर्णय घेताना इट वॉज इझियर फॉर हर. आजी वॉज द फर्स्ट पर्सन. तर तेव्हा मम्माची तब्येत बऱ्यापैकी बिघडायची 7वीत. मग आजी जायची मुंबईहून भेटायला तिला, आणि तिकडे भेटल्यावर कळायचं की ते सगळं नाटक होतं, तिला तिकडे राहायचं नाही म्हणून. त्यामुळे असे उद्योग पण मम्माने खूप केलेत. त्यामुळे मी जेव्हा असा एक प्रयत्न केला तेव्हा तिला लगेच कळलं की हे असं टाइमपास चाललंय. पण तेव्हा मम्माचं एकतर खूप स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती, फार कोणाचं पटकन ऐकणारी नव्हती. आणि माझी मावशी म्हणजे तिची मोठी बहीण ती टिपिकल एल्डर सिस्टर टाईप होती, त्यामुळे आजीचं बरंच सम तिच्यावर पडायचं. आणि त्यांच्या गॅप पण खूप आहे, मामा मावशी आणि मम्मामध्ये बऱ्यापैकी गॅप आहे. त्यामुळे ती तशी बऱ्यापैकी लहान होती जेव्हा ह्यांची लग्न बिग्न होऊन ते गेले. सो तिने बरंच स्पॅन फक्त आजीबरोबर एकटी राहिलेली आहे ती. तर तिने सुद्धा ते सगळे दौरे आणि ते सगळं बघितलंय. सो इट्स ऑलमोस्ट लाईक अ सर्क्युलर पॅटर्न बिटवीन मी, आजी आणि. त्यामुळे आमच्याकडे तो स्टँडिंग जोक असायचा, तो कल आज और कल, ते बऱ्यापैकी रेलेव्हंट होतं. पण मेनी पॅरलल्स ऍक्च्युली इन. त्या दोघी खूप स्ट्रॉंग होत्या, त्यामुळे त्यांचं कॉन्व्हर्सेशन एका पॉइंट पर्यंत जाऊ शकायचं, त्याच्या पुढे आयदर वाद किंवा 2 वेगळ्या दिशा व्हायच्या. विवेक दादा, तिच्या हट्टी स्वभावाबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे खूप किस्से असतील ना? हट्टी स्वभावाचे माझ्यापाशी फारसे किस्से नाहीत, पण एक स्वभावामध्ये भिन्नता कशी असते. मगाशी प्रश्न विचारला होता की तेव्हा मी म्हणाल होतो की स्त्री पुरुषांचे स्वभाव वेगळे असतात. आता एखादी गोष्ट नव्याने करायची तिला किंवा मला, मग ती भूमिका असू दे किंवा स्वयंपाकातला पदार्थ असू दे काय, तर ती गोष्ट जमल्यानंतरची प्रतिक्रिया ही वेगवेगळी असते. तर आम्ही गाडी घेतली आणि मी ड्रायव्हिंग स्कूलला गेलो. मला स्कूटर चालवता येत होती. 4 दिवसात मला गाडी चालवता यायला लागली. तर आपल्याला आता स्वतंत्र गाडी चालवता येते की नाही हे मी कसं पाहिलं, तर मी संध्याकाळी झाल्यानंतर 9 वाजता वगैरे एकट्याने गाडी बाहेर काढली. बाजूला माझा एक अत्यंत जवळचा मित्र बसला होता. त्याला मी म्हटलं असतं की 36 म्हणल्यावर चल उडी मारूया, तर तो रेडी होता. तर तो माझ्या शेजारी बसला होता आणि आम्ही घराभोवती एक ट्रॅफिकमधनं राऊंड मारली आणि परत अंगणात गाडी पार्क केली. आणि मी म्हणालो येत्या मला गाडी चालवता, आणि घरात गेलो. ही माझी झाली प्रतिक्रिया. आम्ही एकदा अलिबागला चाललो होतो. ही लहान होती तेव्हा आणि गाडीने चाललो होतो. मी ड्राईव्ह करत होतो आणि धरणतरचा ब्रिज ओलांडल्यानंतर वळलं राईटला की सरळ रस्ता आहे खूप, की जो अलिबागला जातो. तर रिमा मला म्हणाली मला चालवायची. ड्रायव्हिंग लायसन्स तिच्याकडे पण होतं, चालवायची नाही गाडी पण लायसन्स होतं. तर म्हटलं बस, मला माहिती आहे रस्ता मोकळा होता, त्याचा काही प्रॉब्लेम नव्हता. ती चालवायला बसली, मी बाजूला बसलो, ही मागे होती. आणि तिने सुसाट गाडी चालवली आणि शी वॉज व्हेरी हॅपी. तिला खूप आनंद झाला होता. तो आनंद आता मावत नाही मनात, गाडीत. हे लक्षात आल्यानंतर तिने काय केलं, टॉप गिअरवरनं डायरेक्ट फर्स्ट गिअर टाकला आणि ब्रेक दाबून गाडी थांबवली, हात उडवले, येते मला गाडी चालवता. आणि माझ्या पोटात गोळा होता. नंतर मला कळलं की तिथल्या तिथेच कळलं की टॉपवरनं फर्स्टवर गाडी टाकायची नसते. त्यामुळे 1 नंबरचा आणि 3 नंबरचे गिअर तुटले होते. आता 2 आणि 4च चालू होते. मी बसलो आणि 2 आणि 4 याच्यावर गाडी अलिबागच्या बाहेरपर्यंत नेली. तिथं रिपेअर करून घेतली वगैरे. ही बोर झाली होती, ही सतत विचारत होती अली का बाग. म्हणजे हिचा समज वेगळाच होता की आपण बागेत चाललो. पण ही जी तिची रिवाची प्रतिक्रिया होती की येस मला गाडी. मी तिला म्हटलं की कधीच, आता तू ट्रेनिंग स्कूलमध्ये तू पण शिकलीस, टॉपवरनं फर्स्टवर टाकायची नसते.
टॉपवरनं तुम्ही स्पीड कमी करून न्यूट्रलला ब्रेक दाबून थांबवायची आणि न्यूट्रलवरनं परत पहिल्या गिअरला जायचं. ती म्हटली मला तेव्हा ध्यानातच आलं नाही. मग पुढे एकदा असंही झालं की तिने गाडी काढली, माहीमच्या बस डेपोच्या सिग्नलला काहीतरी मनामध्ये चालू होतं की काय कोंडाण आहे, पण गाडी पुढे जात नव्हती. भोवती सर्व गाड्या अडकलेल्या होत्या आणि कोणाला कळत नव्हतं की या बाईंचं काय करायचं. बरं मला गाडी घेते, कोणी मदतीला आलं की मी तिथं नाही मी देते ना असं म्हणून घरी आल्यानं त्यांनी मला सांगितलं की 1.5 तास ट्रॅफिक जाम होता. पण मग त्यानंतर तिने ठरवलं की आपण ड्रायव्हर ठेवायचा. पण मीच तिला म्हटलं की तू चालवत गाडी गेलीस तर शूटिंगमध्ये अभिनय काय करणार. तिला ते पटलं. पण ह्या प्रतिक्रिया अशा वेगळ्या असतात आणि आम्ही नंतर हे एन्जॉय करायला शिकलो की असाही आनंद होतो आणि तसाही आनंद होतो. किंवा एक असं असायचं की दुसऱ्या सिलसिलामध्ये मी तिच्या अपोजिट असणाऱ्या जो हिरो होता त्याच्या धाकट्या भावाचं काम करायचं. पण सेकंड ॲक्टमध्ये आम्हा दोघांचा एक सीन होता, आम्ही दोघंच फक्त, आणि ज्याच्यामध्ये त्या नाटकाला कम्प्लीट टर्न मिळतो असा तो सीन होता. आणि त्या सीनमध्ये मला बरंच बोलायचं होतं आणि तिला ऐकायचं होतं. आणि त्या सीनमध्ये नेहमी असं व्हायचं की एका शोला तिला टाळी मिळायची, एका शोला मला टाळी मिळायची. आणि आमच्या दोघांच्याही मनात ते असायचं की आज पाहूया. आणि मला तर काही त्यासाठी जास्त करावं असं कधी वाटलं नाही. मी तिला विचारलं की तुला टाळी मिळते असं जेव्हा झालंय तेव्हा तू काही जास्त केलेलं असतंस का. तर ती म्हणते नाही, मी नेहमीसारखंच करते. पण म्हटलं कधी तुला मिळतं आणि कधी माझ्या त्या पीस म्हणत असताना टाळी येते असं का होतं. तर ती म्हणली माझ्या रिॲक्शन्स. पण हे सुद्धा आम्ही एन्जॉय करत होतो की त्यामुळे पर्यायानं नाटकच चांगलं होतंय, लोक कौतुक करतात आपलं, याचा तिलाही आनंदच होत होता. पण हे स्पिरिट तिच्याकडे होतं की जिथे मी आहे इथं सगळ्यात वरच्या क्रमांकावर मीच असणार. आणि असा अनुभव आणखीन पण नटनट्यांना आला असेल. मावशी म्हणजे तुझी मावशी आणि तुझ्या मामाबरोबर सुद्धा, तिच्या बहिणीबरोबर भावाबरोबर तिचं नातं खूप छान होतं ना. हो हो अगदी. त्याबद्दल काय सांगशील. म्हणजे ते ऍक्च्युली खूप रेग्युलर होतं. म्हणजे अगदी ते कधी एकत्र ते यायचे सणांना म्हणा, गणपती, मामाकडे दरवर्षी गणपती असायचा त्यामुळे दॅट वॉज अन इव्हेंट. आम्ही सगळे तिथे असायचो. किंवा मावशी खूप मोठ्या जॉईंट फॅमिलीमध्ये तिचं लग्न झालेलं त्यामुळे डोंबिवलीला आमचं येणं जाणं अगदी रेग्युलरली असायचं. त्यामुळे तिला ॲक्च्युली शी यूज टू एन्जॉय दॅट. म्हणजे दिवसभर त्यांचं ते ताई भाऊ असं ते सतत हाका मारणं आणि शी यूज टू रिअली एन्जॉय दॅट होल थिंग. आणि तिला खूप सपोर्ट होता मावशीकडनं सुद्धा. त्यांच्यामध्ये असं ते सिबलिंग रायव्हलरी वगैरे असं मी कधीच नाही बघितलं. मामा अत्यंत लाडका होता सगळ्यांचाच, कारण का तो खूप शांत आणि खूप हसवायचा आम्हाला. आणि सगळा जो तावानी असं सगळं असायचं ते सगळं मम्मा, आजी आणि मावशी सगळं बायकांकडे होतं. तो खूप शांत आणि असा प्रेमळ होता. सो ही वॉज एक्स्ट्रीमली फेवरेट. इवन ती म्हणजे मामाच्या 2 मुली गायत्री, सोनाली आणि मावशीचा मुलगा सचिन दादा आणि मुलगी अंजुताई, ते सुद्धा अगदी रीमा त्या मावशी आमच्याकडे सतत येणं जाणं. त्यामुळे ती त्याच्यामध्ये कधीच कोणालाच असं काय ती ॲक्ट्रेस आहे किंवा हिंदी किंवा असं काही जाणवायचं नाही. इनफॅक्ट ती मावशीकडे जायची तेव्हा ती तिला सांगायची, तिला पालेभाज्या खूप आवडायच्या खायला आणि अंधेरी एरियामध्ये त्या टिपिकल भाज्या मिळत नाही, मग त्या तिथे जाऊन खायचं. तिला उकड आवडायची, मग ताई मला जरा करून दे, किंवा कुळथाचं पीठ सांगून ठेव मी घेऊन जाते. हेच संवाद असायचे. म्हणजे अगदी अत्यंत घरगुती संवाद. किंवा मावशीला सपोज कोणीतरी विचारलं की मी त्यांची मुलाखत घ्यायची चालेल का, मावशीने तिला विचारलं तर ते अगदी ओपन, म्हणजे मावशीला विचारायला वगैरे नाही लागायचं. ती सांगायची की अमुक अमुक आहेत, त्यांना हवंय तर मी त्यांना बोलवते, तू कधी येतेस ते सांग.
सो इट वॉज व्हेरी कम्फर्टेबल. लाड खूप करायचे तिचे सगळे. एक तर ती सगळ्यात लहान होती म्हणून सुद्धा आणि सगळ्यांना कौतुक होतं म्हणून सुद्धा. त्यामुळे तिचे खूप लाड व्हायचे. तिला सुद्धा लोकांनी घरी यावं, त्यांना जेवायला खायला घालावं असं तिला पण खूप हौस होती. कुकिंगची तिला मनापासून हौस होती आणि एक्सपेरिमेंट्स वगैरे खूप करायची ती. पण त्यांचं ते तिघांचं खूप चांगलं रिलेशनशिप होतं आणि त्याचा तिला खूप सपोर्ट वाटायचा नेहमी. म्हणजे कुठलाही तिला काही वाटलं की 5 दिवस मला मिळालेत तर ती लगेच डोंबिवलीला जाणार राहायला आणि मग सगळे लाडबीड करून घेणार अगदी हक्काने. किंवा मावशीला ती बोलवायची. अंजुताई माझी थोडीशी आजारी असते, तिला एक म्हणजे लाईफ लॉंग सॉर्ट ऑफ इलनेस आहे, त्यामुळे त्या खेपा ती अगदी महिन्याला ठरवून की हे दिवस मी जाणार. कारण का तिचा अंजूवर खूप जीव. त्यामुळे आणि अंजुताई पण वाट बघायची की मावशी येणार आणि मावशी आली की मग हसणं, पत्ते खेळणं, गप्पा गोष्टी, मग तिला नूडल्स करून दे, असं सगळं त्यांचं चालायचं. सो तो तिचा एक खूप विकनेस होता की तिला अंजूवर प्रचंड जीव होता. ती तिच्यासाठी म्हणून जायची आणि कधी पण तिला गॅप मिळाले तर ती मावशीकडे असायची. म्हणजे कुठेतरी आम्ही हे पण प्रकार खूप केले की रेस्टॉरंट्स, ट्रॅव्हलिंग, युरोप टूर हे आणि ते. पण तितकंच तिला आजीकडे राहा, मावशीकडे राहा, मामाकडे राहा हे तिला खूप आवडायचं करायला. सो त्यामुळे ऍक्च्युली ते बॉन्ड्स राहिले. नाहीतर ह्या इंडस्ट्रीमध्ये यू गेट सो बिझी की समहाव ते सगळं मिस होऊन ते थोडंसं एक दुरावा येऊ शकतो. पण तो नाही तिने कधी आणू दिला आणि तिला कोणी आणू पण देऊ शकतो. मावशी वगैरे पण तिला अगदी नयन तू यायचं म्हणजे यायचंय असं ते हक्काने असायचं सगळं. तिला नाती जपायला यायचं म्हणजे अगदी तिच्या लहानपणापासूनचे काही ओळखीचे आहेत ते अजूनही तिच्यावरती खूप प्रेम करतात असे पण म्हणजे खूप मंडळी असतील. हो अगदी म्हणजे ऍक्च्युली ह्याचा आम्हाला फुल रिअलायझेशन ते गेल्यानंतर झालं की इतकी लोक आलेली तेव्हा आणि कुठून कुठून आलेली, अगदी आवर्जून आलेली तो दिवस. आणि त्यानंतर मग आम्ही आपलं कुठे रे सावरकर स्टेडियम, सावरकर सभागृहाला तिथे आम्ही एक असं म्हणजे प्रेयर मीट सॉर्ट ऑफ केलेलं. कारण का ती खूप अचानक गेल्यामुळे ते असं ना राहून गेल्यासारखं झालेलं. बऱ्याच जणांना काय काय बोलायचं होतं, एक्सप्रेस करायचं होतं. नाही आणि कसं झालं की 17 तारखेला ती गेली मे मध्ये आणि 21 जूनला तिचा वाढदिवस असतो. तर म्हटलं काय करूया आता, तर म्हटलं मग आपण तिचा हा 21 जूनला अशा पद्धतीने साजरा करूया. म्हणून मग आम्ही ते सावरकर सभागृह बुक करून एक त्याची रूपरेषा ठरवली की आपण आता नेमकं काय करणार. तर जाणं आपल्या हातात नाही तर ठीक आहे, पण त्याच्या पुढचे काही आखणी करायची किंवा पुढं त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करायची ते तर आपल्या हातात असतं ना. तर तेही मग त्याची एक आखणी केली की तिच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे वगैरे. अगदी सुलोचना दिदींपासनं गोविंद निहलानीजींपर्यंत सगळ्यांबरोबर तिने कामं केली. डॉक्टर श्रीराम लागू किंवा सुधीर जोशी. तर आता त्यातले जे हयात होते ते किंवा सुधीरची बायको सोनाली आणि ते चांगले मित्रमैत्रिणी होते. तर ह्या पण ते कार्यक्रमाला येऊ शकणार नव्हते वयामुळे म्हणा वगैरे. तर आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया रेकॉर्ड केल्या आणि काही जणांना प्रत्यक्ष बोलवलं. जसं रत्नाकर मतकरी, विजयाबाई मेहता यांच्याकडे तिने कामं केली होती आणि एक समारंभच केला आणि त्या समारंभाला तुडुंब गर्दी अर्थातच होती आणि खूप कलावंत. म्हणजे असं कोणीच नाही की ज्यांना आम्ही फोन केला आणि ते नाही म्हणाले किंवा नाही येऊ शकत. ते म्हणजे इवन मोहन जोशी, मी त्यांना मोहन काका म्हणते, त्यांचं पण भरपूर ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अत्यंत बिझी असतात. पण ते सुद्धा जमवून अगदी हजर होते आणि खूप मनमोकळेपणाने बोलले. शरद पोंक्षे ही मंडळी खूप आधीपासून आहेत प्रवासात तिच्याबरोबर आणि ते अगदी म्हणजे अजूनही मी जर शरद काकाला फोन केला आणि सांगितलं की अरे असं असं आहे तू करशील का, तर तिची आठवण म्हणून तो अजूनही करेल. ते अशी खूप तिने इवन शेखर मला वाटतं या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी बोललंय. पण हे तिचे खूप जुने एक दीपक जोशी म्हणून जो तिच्या अगदी सुरुवातीपासून तिला म्हणजे तेव्हा सेक्रेटरी आपण म्हणायचो पण ऍक्च्युली पार्ट ऑफ फॅमिलीच झालेला. डीजे डीजेच्या डीपीवर अजूनही. तर अशी खूप मंडळी. तिचा मेकअप मन प्रशांत खूप सुरुवातीपासून तो म्हणजे
तो पहिला होता घरी आलेला आफ्टर द न्यूज, आणि तो रात्री सगळं आटपून मला परत चौकशी करून मग तो गेला. त्याची बायको, भाऊ सगळे होते. आंबेवाडीतली सगळी माणसं, एक दरीपकर फॅमिली होती खूप जवळ आमच्या, म्हणजे अजून आहेत, तर ते सगळे. म्हणजे तिचं कसं असायचं ना स्वभाव, की शेवटच्या भेटीत जे झालंय तिथपासूनच ती 3 वर्षानंतर सुरू करू शकायची. म्हणजे असा काळ गेल्यासारखं वाटायचं नाही दुसऱ्या माणसाला. आणि ज्या अवतारात त्या माणसाने तिला बघितलंय ती त्याच ह्याच्यात त्यांच्याशी इंटरॅक्ट करायची. त्यामुळे खूप इझी वाटायचं सगळ्यांना अप्रोचेबल करा. पण ऑफकोर्स ऍट द सेम टाइम जी माणसं तिला आवडायची नाहीत ती कधीच आवडली नाहीत. म्हणजे ते एकदा नाही म्हणजे नाही, पण अदरवाईज ती खूप घट्ट ठेवायची. म्हणजे कधीही मदत कुठल्याही प्रकारची, फिजिकली जाऊन होणार असेल किंवा आर्थिक होणार असेल किंवा जस्ट आपण काहीतरी निरोप दिल्याने होणार असेल, अगदी बेझिझक. म्हणजे ज्यांच्यावर तिचा जीव होता आणि तिचा ज्यांच्यावर ते रेसिप्रोकेशन मात्र तिला खूप इम्पॉर्टंट होतं. आणि ती मला नेहमी सांगायची की हे बघ, ही सगळी माणसं खूप महत्वाची आहेत, त्यांना जप माझ्यानंतरही. आणि ते मी खूप म्हणजे ठेवलंय. अजूनही मला ती सगळी माणसं माझ्या हाकेवरच आहेत, आणि दॅट इज थँक्स टू हर. तिचं जे सगळं गुडविल आहे, एस्पेशली हिंदीमध्ये, इट्स व्हेरी इझी टू गेट लॉस्ट. कारण खूप मोठी इंडस्ट्री आहे, आपल्याहून खूप वेगळी आहे, घरगुती नाही म्हणता येणार आपल्याला. तिथे सुद्धा तिच्याबद्दल एवढं गुडविल आहे की अगदी मी कुठल्याही मीटिंगला गेले असेल, म्हणजे नेटफ्लिक्स असू दे किंवा कुठलं मोठं प्रोडक्शन हाऊस असू दे, डिरेक्टर, जेव्हा त्यांना कळतं मी तिची मुलगी आहे तेव्हा त्यांचं सगळं बिहेवियरच बदलतं. आणि ते इतकं पॉझिटिव्ह की अरे रीमाजी, म्हणजे इमिजिएटली आदर आणि एक रिस्पेक्ट दिसतो तिच्याबद्दल, विच इज नॉट जस्ट ऍक्टिंग टॅलेंट. तो एक स्वभावाचा आहे की ती ज्या पद्धतीने कंडक्ट करत होती स्वतःला, एक डिग्निटीनी, किंवा ती ज्या पद्धतीने वागायची आणि शी हॅज कंडक्टेड, त्याच्यामधनं आलेला आहे तो. म्हणजे मोठमोठे कलाकार, इव्हन काजोल येऊन गेली पटकन त्याच दिवशी, आणि इट वॉज क्वाईट समथिंग. म्हणजे मला माहित नव्हतं ऍक्च्युली तोपर्यंत की हिनी एवढी माणसं कमावली आहेत. ते खूप नंतर लक्षात येतं जेव्हा दे रीच आउट. आणि अजूनपर्यंत लोक मला म्हणजे मेसेज करून, सूरजजींचा नेहमी मदर्स डेला मेसेज असतो बर्जाजींचा की वी मिस हर. आणि तो इतकी वर्ष झाली आता, ही इज व्हेरी व्हेरी कन्सिस्टंट. अजूनही माणसाला म्हणजे जस्ट की बरी आहेस ना बाबा, कशी आहेस. आणि ही सगळी माणसं तिने कमावलेली आहेत, ती तिच्यामुळे मला मिळालेली आहे. तर तिचं ते होतं एक स्पेशल. विवेक दादा, तिच्या स्वभावातला एखादा असा पैलू जो फक्त तिच्यामध्ये तुम्ही बघितला, इतर कोणामध्ये बघायला मिळत नाही? एक खासियत किती लोकांना माहिती असेल मला माहित नाही, तिने विनोदी नाटकातही काम केलंय. मीच एक नाटक केलं होतं, चल अटप लवकर. त्याच्यामध्ये ती 9 महिने पूर्ण झालेल्या प्रेग्नंट बाईची भूमिका करायची आणि खूपच छान काम करायची. नाटक विनोदी होतं. त्यात सुधीर जोशी होता, म्हणजे हातखंडा विनोदी अभिनेता तो होता. परंतु विनोद आणि रीमा यांचं जे काही नातं आहे ते बऱ्याच जणांना माहिती नाही. तर ते असं होतं की तिने मला एकदा सांगितलं की 15 दिवस क्रूजवर राहून आले. ते बरेच नटनटी गेले होते ना आपले, तर ही पण गेली होती. 15 दिवस क्रूजवर राहिले आणि ती असं मस्त मला सांगत होती की 15 दिवस क्रूजवर. तर मी तिला म्हणालो की मी 17 वर्ष क्रूजवर राहतोय. अशी रिॲक्शन आली तिची. कळलं नाही तिला काय हा सांगतोय. कुठलं क्रूज? म्हटलं सांता क्रूज. मग विनोद कळायची पद्धतीची ही होती की मग, म्हणजे बाकीचे तिच्या मवर फुटायचे, आम्ही तिच्या मवर फुटायचो की म्हणजे एका विनोदावर तिची प्रतिक्रिया हा बोनस विनोद असायचा. आणि हे बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि मग ती असं काय म्हणजे मला कळलाय विनोद, तुम्ही हे काय माझ्याकडे काय बघता वगैरे असं. आणि बाकी ते सगळे हसत बसायचे. हा तिच्या स्वभावातला बारका बऱ्याच जणांना माहित नसावा आणि तो आम्हाला चांगला माहिती. आणि वी यूज टू एन्जॉय दॅट. तर ते गप्पांच्या ओघात राहून गेलं.
म्हणून मी आई म्हटल्यावर तुला काय आठवतं? ऍक्च्युली आई म्हटल्यावर फारसं काही आठवत नाही, कारण का मी तिला मम्मा म्हणायचे आणि ते म्हटल्यावर खूप आठवतं, पण इट्स मोस्टली फिलिंग. अशा आठवणी नाही सांगता येणार, पण ती ऍक्च्युली एक पूर्ण सपोर्ट सिस्टीम होती माझी. म्हणजे मला नंतर लक्षात आलं की मला असं वाटायचं की मी निर्णय घेते, पण तो ऍक्च्युली ती जे म्हणते ते नॉर्मली मी करत असायचे. आणि तिने जर माझा निर्णय बॅक केला तर मला खूप बरं वाटायचं की शी इज अग्रीइंग विथ माय थॉट प्रोसेस. तिच्यामध्ये प्रचंड धाडस होतं, जे आय डोंट फाइंड इन माय सेल्फ ऑल्सो. म्हणजे मी आत्ता मगाशी म्हणाले की आजी खूप धाडसी होती आणि हे आणि ते सगळं, मम्मामध्ये खूप धाडस होतं जे इझिली दिसायचं नाही. ती तशी सॉफ्ट वाटायची किंवा वेंधळेपणा होता एक्सेट्रा एक्सेट्रा, पण तिने जे तिच्या आयुष्यात अचीव केलंय जस्ट इन टर्म्स ऑफ प्रोग्रेस, म्हणजे आजीनी जिथपर्यंत आणलं त्याच्या पुढे इतकं ते अचीव करणं सिंगल हँडेडली, बऱ्यापैकी ऑन हर ओन टर्म्स, त्याच्यासाठी खूप धाडस लागतं, खूप क्लॅरिटी लागते. आपल्याला कसं जगायचंय, काय जगायचंय, काय निर्णय आपल्याला पटतात, काय आपण नाही करणार, ह्याची प्रचंड क्लॅरिटी होती, जी तिच्या अदरवाईज स्वभावात मिस असायची. तिला म्हणजे मेन्यूची पण क्लॅरिटी नसायची, किंवा या फंक्शनला हे घालू का कमी, हे अति नाही का वाटणार, किंवा हे फारच कमी, म्हणजे इतका गोंधळ असायचा एरवी. पण हे जे मोठे प्रश्न होते त्याच्यामध्ये अत्यंत स्टेडफास्ट ती असायची. अनदर बिग क्वालिटी की ती तिचा निर्णय कधीही परत नाही तपासायची. ती खूप फास्ट डिसिजन्स घेऊ शकायची आणि शी वुड स्टिक टू इट. म्हणजे काही डिसिजन्स चुकलेले असायचे, त्याचे ती कॉन्सिक्वेन्सेस भोगायची, पण ती कधीही परत वळून नाही की चुकले का किंवा सेकंड गेसिंग नाही. मी हे घेणार ते मी घेणार, मला हे पटले मी करणार. म्हणजे तिचे जे ते माणसं जोडण्यावरनं लक्षात आलं, तिचे जे सीए आहेत त्यांनी आणि हिनी एकत्र सुरुवात केली आहे, ते अजूनही माझे आहेत आणि ते तिला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट करतात की रीमा त्यांनी ठरवलं तर त्या करायच्या. त्याच्यानंतर मग काही काही निर्णय आपले चुकीचे ठरतात, 100% स्ट्राईक रेट नसतो, पण ज्या कॉन्फिडन्सनी ती पुढे असायची, म्हणजे एकदा हे पेमेंट्स वगैरे आपल्या इंडस्ट्रीमध्ये जरा डुबियस असतं, कधी कधी नाही मिळत, कधी कधी डिले होतं. ती लिटरली ती कुठलंही फेवर नाही घ्यायची की कुठल्या तरी माणसाला रिक्वेस्ट करून थ्रू किंवा पॉलिटिकल हे ते नाही. ती त्या माणसाच्या ऑफिसमध्ये जाणार, बसणार आणि सांगणार मी काम केले, माझे पैसे द्या, आणि शी कुड सिट देअर. असं तिने 2 का 3दा तरी केलेलं मला आयुष्यभरात माहितीये. हे तिने एका डॉनच्या ऑफिसमध्ये जाऊन उभं राहिली समोर, आणि हे तिने मला का सांगितलं की विवेक घाबरू नकोस, मी हे केलंय. त्याच्या समोर जाऊन उभे राहिले आणि माझे एवढे एवढे पैसे बॅलन्स आहेत, आणि तो बघायला लागला माझ्याकडे की अरे बापरे, त्याला काही कळलं नाही. त्यांनी मला पैसे देऊन टाकले आणि मी तशीच परत घरी आले. म्हणली माझ्या ड्रायव्हरला पण माहित नाही मी आता कुठे गेले होते. हे धाडस तिच्याकडे खूप धाडस होतं. आणि तिने मला आठवते, मला आजीने सांगितलेलं, नंतर तिने सांगितलेलं आजीला, मी कधीही बसनी प्रवास करणार नाही, मला आवडत नाही. आणि त्या दिवसापासनं तिने तो केला नाही. तिच्याकडे टॅक्सी आणि मग गाडी ह्याचे पैसे असतील आणि ते ती खर्च करू शकेल अशी तिने वाटचाल केली त्याकरता. म्हणजे तो ॲरोगन्स नव्हता, तो एक प्लॅन होता की नाही मला इथनं वर जायचंय. आणि ते मला वाटतं ती तिची इंटरनल स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होती, जे विच इज व्हेरी रेअर टू फाइंड. मी जास्त बाबांसारखी आहे, माझा अप्रोच जास्त स्टुडिओज असतो किंवा जास्त आम्ही चेक करतो, एकदम उडी नाही घेत. तिला ते इन्स्टंट असायचं आणि तिचं ऍक्टिंग पण तसंच असायचं. ती अत्यंत स्पॉन्टेनियस असायची. एखादं तिला भिडलं की रिॲक्ट करून मोकळी. म्हणजे असं नाही की 2 टेकच्या वर जाऊ नाही शकत, पण प्रत्येक टेक मग वेगवेगळं. डिरेक्टरने सांगितलं तू 3ऱ्या टेक मध्ये केलं ते चांगलं होतं, ते करतं ते नाही, ते आता 7व्या टेक मध्ये वेगळं असणार काहीतरी. पण शी वॉज एक्स्ट्रीमली स्पॉन्टेनियस इन दॅट सेन्स. काहीतरी आत्मसनं तिला पटलं ना की झालं, म्हणजे तो डिसिजन झाला तिकडे, मग कोणी काही बोला, डझंट मॅटर.
त्यामुळे शी वॉज व्हेरी सॅटिस्फाईड इन दॅट सेन्स की येस सगळ्या चुका तिच्याच आणि सगळं कौशल्य पण तिचंच. दॅट वे शी लिव्ड. सो ते मला खूप आठवतं. तो एक खूप मोठा भाग होता तिचा जो मला खूप मिस होतो आता. इट वॉज अ व्हेरी स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स. आणि लहान मुलांकडे क्वालिटी असते ना, लहान मुलं अभिनय करताना, काही लहान मुलांकडे बरीचशी बनचुके असतात अभिनय करतात, पण काही लहान मुलं इतकं सटल एक्सप्रेशन देतात. ते देताना त्यांनी काय विचार केला असतो हे आपण जर त्यांना विचारलं तर त्यांना काही सांगता येत नाही. मला वाटलं म्हणून मी केलं, एवढंच फक्त असतं. पण ते इतकं ॲक्युरेट एक्सप्रेशन असतं. म्हणजे एक माझ्याकडे उदाहरण आहे की एक लहान मुलगा रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झोपतो, रात्री थंडी वाजते म्हणून बाजूला झोपलेल्या एका माणसाच्या पांघरुणात घुसतो आणि सकाळी परत उजाडता प्लॅटफॉर्म सुरू होतो आणि कोणतरी त्या झोपलेल्या माणसाचं पांघरुण काढतो. तो मुलगा पण जागा होतो आणि तो जो पांघरुण काढणारा असतो त्याला कळतं की हा माणूस मेलेला आहे. तेव्हा त्या मुलाला जे कळतं की ओ माय गॉड, आपण रात्रभर मेलेल्या माणसाच्या कुशीत झोपलो होतो. ह्याच्यावर तो मुलगा जे एक्सप्रेशन देतो ते अख्ख्या पिक्चरमध्ये कोणी म्हणजे मोठ्यातला मोठा नट देऊ शकत. ही असली क्वालिटी तिच्याकडे होती. म्हणजे आपली माणसं नावाचा चित्रपट, त्यात तिचा नवरा परगावी जातो आणि फक्त त्याचे कपडे येतात. ते कपडे तिच्या हातात दिले जातात. तिला कळतं याचा अर्थ काय. कपडे पाहते आणि आत जाते. हा सीन DOPने शूट केल्यानंतर तो म्हणाला पॅकअप, आज काम नाही होणार. कारण त्याने तिचा चेहरा पाहिला होता. तो म्हटलं मी नाही करू शकत नाही काम. आणि तो सीन जेव्हा मी बघितला तेव्हा माझी तीच अवस्था झाली होती किंवा आत्ता सांगतानाही तीच अवस्था होते की हे कुठून आलं सगळं. आणि हे ती करून जाते आत. नंतर ती सांगते की जरा चहा मिळेल का आलं घातलेला. काही प्रॉब्लेम नाही, तिने आत्ता काय केलं ह्याचा. ते कुठून येतं. असंच धूसर सिनेमामध्ये ती सिग्नलला उभी आहे रस्त्यावर आणि तिला घराचा पत्ता आठवत नाहीये, कुठं जायचं. काही डायलॉग नाही, काही नाही, फक्त चेहराच बोलतो की आता काय करायचं. ही एक्सप्रेशन फक्त तीच देऊ शकते. माझ्या आठवणीत म्हणजे माझ्या पाहण्यात अशी दुसरी कुठली अभिनेत्री नाही की हे ती जितकं सुंदर करू शकते तितकं सुंदर मी आणखीन कोणाचं पाहिलं आहे असं आठवत नाही मला. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठून आल्या तिच्यामध्ये याचं काही स्पष्टीकरण नाही आहे. रीमाताईंच्या बाबतीत जेव्हा त्यांची आणि माझी दोस्ती वाढत गेली, अनेकदा गप्पा व्हायच्या, तासनतास गप्पा व्हायच्या. आम्ही एकत्र प्रवास खूप केले, त्या प्रवासात व्हायच्या. आणि मला त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी मी जेव्हा एरवी एकटा असताना विचार करायचो तेव्हा जाणवायला लागायच्या. पुढे पुढे एक गोष्ट माझ्या लक्षात आली, आपल्या सगळ्यांनाच हे पूर्ण मान्य आहे की रीमाताई म्हणजे साक्षात सौंदर्य, ही गोष्ट सत्य होती. पण रीमाताईंचं एक कमालीचं वैशिष्ट्य होतं, त्यांना आपल्या सौंदर्याबद्दल कधी काही जाणीवच नव्हती की काय असं वाटायचं. जनरली मराठीमध्ये काय होतं ना, माणूस गोरा आणि घारा असला की घरचे सुद्धा हा सिनेमात जायला योग्यच आहे असं समजतात. त्याला अभिनयाची वगैरे काही जोड लागते हे त्यांना माहितीच नाहीये. आणि अनेक नटनट्या तर आपण सुंदर आहोतच असं गृहीत धरून चालतात. रीमाताई साक्षात सौंदर्य असून सुद्धा त्या कधीही स्वतःच्या सौंदर्याविषयी कॉन्शियस नव्हत्या आणि त्यांना त्याविषयी कॉम्प्लिमेंट्स दिलेल्या फारशा कधी नीट घेताही यायच्या नाहीत. त्यांना त्या आवडायच्याही नाहीत. त्यांचं म्हणणं होतं, माझं काम कसं झालंय त्यावर तुम्ही सांगा, त्यातल्या त्रुटी असतील तर सांगा, मी छान दिसते किंवा त्याबद्दलची फार चर्चा त्यांना आवडायची नाही. असे दोन कलाकार प्रामुख्याने मी मराठीत पाहिले, एक म्हणजे रीमाताई आणि दुसरे विक्रम गोखले.
नाहीतर बऱ्याचशा कलाकारांचं असं होतं की त्यांचं काम बाजूला राहतं, आपण त्यांच्या सौंदर्याबद्दल बोललो की ते खुश होतात आणि आहेच कशी मी देखणी असं म्हणून स्वतःच्याच सौंदर्याविषयी सांगायला लागतात. हे रीमाताईंचं वैशिष्ट्य मला कायम जाणवत आलं. तिचं वैशिष्ट्य असं आहे की आजकाल लोक एका नाटकात एका सिनेमात काम केलं की कुठच्या हवेतनं चालतात, पण तिच्या बाबतीत हा अनुभव आम्हाला घरातल्यांनाच नाही तर आमच्या बाहेरच्या कुणालाही आलेलं नाही. इतकी डाऊन टू अर्थ असणारा व्यक्ती म्हणजे तिच्याकडनं शिकण्यासारख्या या पुष्कळ गोष्टी आहेत आणि तिचं वागणं बघून आम्हालाही कधी तिचं दडपण आलेलं नाही किंवा काही नाही. आई जरी करत होती तरी ती आईच्याही पुढे खूप गेली आणि आज तिचं नाव म्हणजे अग्रगण्य नावापैकी तिचं नाव घेतलं जातं आर्टिस्टच्या क्षेत्रात. पण त्या मोठेपणा तिचा आम्हाला घरातल्या माणसाला किंवा आमच्या नेहमीच्या भेटणाऱ्या माणसाला ती कधीही जाणवू देत नव्हती. हे इतकं वैशिष्ट्य आहे ना की हे फार दुर्मिळ वैशिष्ट्य आहे. सुपरस्टार झाल्यावरचा एक किस्सा सांगायचा झाला तिचा, तर तिच्या घरी तिने घर नवीन घेतलं जेव्हा लोखंडवालामध्ये, त्यावेळेला तिने आईला माझ्या घेऊन यायला सांगितलेलं मला. हे आईला घेऊन गेली. माझी आई जरा जुन्या पद्धतीची होती. तिने सटाची वेणी तिच्यासाठी घेऊन गेली आणि ओटी वगैरे तिच्यासाठी. मी तिला म्हटलं, आई अगं तीच सुपरस्टार झाली, ती काय हे सगळं असं करणार आहे का? ती म्हणाली नको करू दे, मी माझ्या पद्धतीने तिला करणार. आणि ती घेऊन गेल्यावर आम्हालाही एवढं आश्चर्य वाटलं की एवढ्या सगळ्या गर्दीत तिने येऊन तिला माझ्या आईला खुर्चीवर बसवलं आणि स्वतः त्या खुर्चीच्या खाली बसली तिच्या पायाखाली आणि म्हणाली आता घाल तुझ्या हाताने माळ मला. आणि पूर्ण दिवस ती वेणी घालून होती. फोटो तिचे सगळे जेवढे आम्हाला तिने पाठवलेले त्यावेळेला सगळ्या फोटोंमध्ये तिचं वेणी होती. ती म्हणजे खूप ही म्हणजे कधीही तिने एवढी मोठी होऊन सुद्धा ती ह्याच्यावरच राहिली. कधी तिने जमिनीवरच, कधी तिने मोठेपणा गाजवला नाही, कधी दाखवला नाही, कधी मीपणा दाखवला नाही, कधीच नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला ती आपलं हे सांभाळूनच सगळं करत होती. त्यामुळे तिचा आणि आमचा खूप जिव्हाळ्याचा हे होता अगदी खूप. आणि त्याच्यानंतर मृण्मयीचं लग्न झालं त्यावेळेलाही तिने आमंत्रण केलं. त्यावेळेला माझे वडील आजारी होते तरी ती मला म्हणाली अगं 5 मिनिटासाठी आईला तरी घेऊन ये ना. मी घेऊन गेली. मृण्मयीला तिने स्टेजवरून खाली उतरवून सांगितलं ह्या आजीच्या पाया पड. म्हणजे माझ्या आईलाही एकदम हे वाटलं, एवढ्या सगळ्या मोठी मोठी माणसं आलेली आणि त्याच्यात तिने खाली बोलवून अगदी तिला पाया पडायला लावलं वगैरे. मृण्मयी तेवढीच आम्हाला हे करत होती. मृण्मयी लहानापासून आमच्याकडे भाजी कापायला येऊ का, हे करायला येऊ का, सगळं. मग आम्हाला भीती वाटायची ही बोट कापून घेईल, कुठे काय करून घेईल. सगळं तिचं म्हणजे नयनताईचं त्या बाबतीत हे होतं की ती कधीही तिने मोठेपणा दाखवला नाही या गोष्टींच्या. एक फार प्रकाशाने सांगायची गोष्ट म्हणजे त्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि नवीन गॅजेट्स ह्याच्यामध्ये फार इंटरेस्ट होता की नवीन मोबाईल फोन हा आयफोन किंवा लॅपटॉप, तर लॅपटॉपवरती ही मग सॉफ्टवेअर, मग हे कसं करायचं, काय करायचं, सगळं शिकून घ्यायला खूप आवडत होतं. आणि त्याच्यासाठी मग त्यावेळेला मग मला हे जरा माहीत नाही, मलाही सांगशील का नाही, तर मग ते समजून मग मी जर करायला गेलो, मी करून दाखवलं, नाही तू नको करूस, मला कसं करायचं ते सांगतो, असं असायचं. आणि हे सगळं शिकून घ्यायची खूप हौस होती ॲक्च्युली. आणि मला वाटतं ती नवीन शिकायची जी एक जी इच्छा, हौस जी होती बेसिकली, ते मला वाटतं त्यांच्या कॅरेक्टरचे खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट होता की म्हणजे. आणि मला वाटतं ते त्यांच्या कामामध्ये सुद्धा खूप रिफ्लेक्ट झालं. त्यामुळे त्या इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा नेहमीच कंटेम्पररी राहिल्या, नेहमीच काळाच्या ओघात काय चाललं आहे ते नेहमीच शी वॉज ऑलवेज इन सिंक विथ दॅट. ते मला वाटतं खूप एक महत्त्वाचं आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल जर बोलायचं असेल तर. मला माहिती आहे आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीबद्दल हे असं बोलताना त्रास होत असेल डेफिनेटली, पण आज तुम्ही इथे आलात आणि रीमा मावशीबद्दल खूप गप्पा मारल्या, तिच्याबद्दल खूप काही काही सांगितलं जे आपल्या प्रेक्षकांना माहीत नव्हतं. ती आपल्या सगळ्यांचीच लाडकी आहे आणि तिच्याबद्दल हे सगळं ऐकायला त्यांना
खूप खूप आवडलं असेल, आय एम व्हेरी शुअर. पण ह्या सगळ्यातून तुम्हाला जर का त्रास झाला असेल तर सॉरी. नाही, पण हा गोड त्रास म्हणता येईल, कारण का तिला आठवणीतनं कॅरी फॉरवर्ड करणं ही इच्छा असतेच, आणि तिच्याबद्दल इतकं चांगलं बोलता येते, त्या सगळ्या आठवणी परत जगता येत आहेत. बऱ्याच जणांचं म्हणजे ह्यांनी काय काय सांगितलं ते माझ्यासाठी नवीन होतं, त्यामुळे ते कळतं. सो थँक्यू फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.